माझं बाळ 1 वर्षाचं आहे, माझ्या मैत्रिणीचं बाळ पण 1 वर्षाचं आहे, मग ते बाळ चालायला लागले, माझं बाळ चालायला लागलं नाहीये. आणि हे जे कंपॅरिझन आहे ना ते आपल्याला टेन्शन देते. अजून एक समज पालकांमध्ये आहे की मालिश केल्यामुळे पाय सरळ होतात, डोक्याचा आकार, हाडं बळकट होतं. सगळ्या वेगवेगळ्या जाहिरातींमधली जी बाळ असतात ते बाळ म्हणजे हेल्दी बाळ आपल्याला वाटतं. तर ज्यावेळेस आपण हेल्दी म्हणतो मेडिकल पर्स्पेक्टिव्ह त्यावेळेस भारतीय हेल्दी बाळ कसं दिसतं? वजन किंवा गुबगुबीत बाळ दिसणारं किंवा एखादं चब्बी बाळ आहे ते दरवेळेला हेल्दी असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. आपल्याकडे एक समजूत आहे की कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं, तर तेही चुकीचं आहे. जेवढं शरीराला गरज आहे ते 11 वाजल्यापासून 3 वाजेच्या उन्हातून बाळाला मिळतं आणि ते ऊन गरजेचं आहे जे की आपण सगळेच टाळतो. 0 ते 6 महिन्यांमध्ये बाळाला फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देता येतं आपल्याला. त्या काळामध्ये बाळाला पाण्याच्या एका घोटाची सुद्धा गरज नाही, पाण्याचीही गरज नाही. बाळाला साधा साबण जरी वापरायचा झाला तरी आपण विचार करतो की हा बाळाला साबण सूट होईल का. काजळ हे फॉरेन मटेरियल आहे. कोणत्याही फॉरेन मटेरियलची बाळाला जोपर्यंत बाळ आ करते तोपर्यंत त्याची भूक आहे आणि तोपर्यंत आपण बाळाला जेवण दिलं पाहिजे. जेव्हा बाळ तोंड बंद करते आणि मान फिरवते तेव्हा दॅट इज अन इंडिकेशन की बाळाची भूक भागलेली आहे अँड नाव यू स्टॉप फीडिंग द बेबी. कुठल्याही 3-4 वर्षाच्या मुलाच्या घरी जात असेल तर आपण काय करतो, चॉकलेट घेऊन जातो. कितव्या वर्षी चॉकलेट चालू शकतं, म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या वर्षी चॉकलेट. मुलांना जर तुम्ही शिकवत असाल की हा मम्मीला ठोसा मार, मम्मीला आप कर, आप असं काही शिकवणं येतं मुलांमधून आणि हेच मुलं शिकतात, त्यांच्या वागण्यातून पण दिसायला लागतं. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही बाळाला देताना नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह देताय. हा एक चुकीचा कॉन्सेप्ट आहे की बाळ आजारीच नाही पडलं पाहिजे. जेवढं जास्त बाळ इन्फेक्शन्सना एक्सपोज होणार तेवढे जास्त इम्युनिटी सुद्धा बाळामध्ये बिल्डअप होणार आहे. त्यामुळे हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आपण आजूबाजूला बघतो की पालक थोडेसे पॅरानॉइड असतात बऱ्याचदा लहान मुलांच्या ग्रोथबद्दल, की माझं मूल कधी चालायला लागणार, माझं मूल कधी बोलायला लागणार, माझं मूल पळायला कधी लागणार, गोष्टी कधी करायला लागणार. सगळ्या गोष्टी म्हणजे साधारणतः जेव्हा आपण काय म्हणतात 6-7 महिन्याचं बाळ असतं तेव्हापासून ते अगदी 10 वर्षाचं होईपर्यंत सतत भीती असते की तो त्यांचे जे काही माइलस्टोन्स असतात ते कधी गाठतील आणि त्याच्याबद्दल भीती वाटत असते. हे खायचं ते खायचं नाही, स्क्रीन टाईम किती बघायचं नाही, कुठलं फूड खायचं, कुठलं पाणी प्यायचं, कुठल्या गोळ्या खायच्या, कुठल्या गोळ्या खायच्या नाहीत, कोणते व्यायाम चालतील, काय हे सगळ्या गोंधळात पालक बऱ्याचदा दिसतात आपल्याला. आणि ह्याचसाठी आपण खास गेस्टना बोलवलं. आपल्यासाठी त्या खास करून साताऱ्याहून आलेल्या आहेत. आपल्यासोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर किरण फडतरे घारगे मॅम. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे. आय एम सो ग्लॅड की साताऱ्याहून कोणीतरी आमच्याकडे आलंय. थँक्यू सो मच. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे लहान मुलांची वाढ आणि काय योग्य काय अयोग्य, हा सुद्धा पालकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्यामध्ये पालक सुद्धा इतके टेन्शनमध्ये असतात, बऱ्याच गोष्टी सोशल मीडियातून पसरल्या जातात. मग कोणती गोष्ट बरोबर आहे की नाही, माझं एकुलतं एक बाळ आहे, मी त्याच्यासाठी बरोबर करते की नाही, हा एक पालकांच्या मनात संभ्रम्य आहेच. आणि ते कमी करण्याचा आज आपल्याला इथे एक चान्स मिळतोय आणि मी खूप खुश आहे तुमच्यासोबत हा एपिसोड करताना. आणि मॅडमचं स्वतःचं इंस्टाग्राम खूप ऍक्टिव्ह आहे. त्या खूप लहान मुलांसाठीचा आणि पालकांसाठीचा खूप कॉन्टेंट तयार करत असतात. तर तुम्ही अजूनही त्यांना फॉलो केलं नसेल तर तेही करा. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा रिमाइंडर ते म्हणजे पावसात बाहेर पडताना जर तुम्हाला ही सतत काळजी वाटत असेल की पाऊस पडतोय, अंगावर चिखल उडाला, माझ्या कपड्यांचं काय होईल, तर कॉटन किंगने यासाठी आपली सोय केलेली आहे. कॉटन किंगने त्यांचं अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन आणलेलं आहे. तर ते विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचे डिटेल्स खाली दिलेले आहेत आणि दुकानांमध्ये जाऊन सुद्धा ते विकत घेऊ शकतो. ज्यावेळेस लहान मुलांबद्दलचा कन्सर्न असतो त्यावेळेस अर्थात म्हणजे कुठलेही पालक असतील त्यावेळेस त्यांना ही भीतीच वाटते की माझ्या बाळांची वाढ व्यवस्थित होते का, आणि मग नाही झालं तर मग पुढे जाऊन त्याला काही किंवा तिला काही त्रास होतील का. आणि हे जशी त्यांना काळजी वाटत असेल तसं चारही बाजूने वेगवेगळी माहिती येत असतं. मग कुणीतरी सांगतं की नाही मग इतके महिने झालं का, मग त्याने तर हे करायला पाहिजे होतं. मग आजी आजोबा सांगतात की मग त्यांचं काहीतरी वेगळं असतं. ज्यावेळेस आपण लहान बाळांच्या वाढीविषयी म्हणतो आणि मेडिकली म्हणतो, कारण तुम्ही पिडियाट्रिशियन आहात, तर वाढ म्हणजे काय आणि त्याचे माइलस्टोन टप्पे असं कसं आपल्याला ऑब्झर्व करता येतं लहान बाळांमध्ये? ओके. लहान मुलांची वाढ ही फक्त आपण बऱ्याच वेळेला काय करतो की माझं बाळ 1 वर्षाचं आहे, माझ्या मैत्रिणीचं बाळ पण 1 वर्षाचं आहे, मग ते बाळ चालायला लागले, माझं बाळ चालायला लागलं नाहीये. आणि हे जे कंपॅरिझन आहे ना ते आपल्याला टेन्शन देते. त्यामुळे पहिल्यांदा तर पहिलं बाळ, प्रत्येक बाळ युनिक आहे. मग आणि त्यामध्ये एक नेचर वर्सेस नर्चर थिअरी आहे. जेव्हा कुठलं बाळ जन्माला येतं त्यावेळेला फक्त 25% बाळाचा ब्रेन हा डेव्हलप झालेला असतो आणि तो जसा मोठा बाळ होत जातं तसा त्याची डेव्हलपमेंटची प्रोसेस पण होते आणि जसा डेव्हलपमेंट होते त्यातून त्याचे माइलस्टोन्स येतात. मग ते बाळ
बाळ बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या किंवा त्याचे सोशल स्किल्स किती चांगले डेव्हलप होत आहेत त्यावर आपण बाळाची वाढ म्हणतो. मग वाढ जर म्हणायची असेल तर म्हणजे बाळाचं वजन हा त्यातला एक घटक येतो. त्यामुळे फक्त जर बाळाचं वजन कमी आहे त्याचा अर्थ असा होत नाही की बाळाची वाढ थांबली आहे, बाळाची ग्रोथ होत नाहीये. हा फक्त त्यातला एक घटक झाला. मग शारीरिक वाढ पाहण्यासाठी डेफिनेटली आपण वाढ बघताना आपण वजन हा एक पॅरामीटर धरतो, पण त्यासोबत बाळाची उंची पण पाहतो आणि अगदी नवजात बाळ असेल म्हणजे नुकतं जन्मलेलं तर त्या बाळामध्ये डोक्याचा सर्कम्फरन्स म्हणजे हेड सर्कम्फरन्स ज्याला आपण म्हणतो तो पण पाहतो. का? कारण जसं बाळाचा डोक्याचा घेर वाढतोय तसं समज आहे की बाळाचा मेंदू आतमधला जो आहे त्याचं आकारमान सुद्धा वाढतंय आणि मग बाळ हे बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रो होतंय असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण जेव्हा उंची म्हणतो किंवा हे म्हणतो, कारण आत्तापर्यंत ना आपण बाळाची वाढ म्हणजे सुदृढ बालक स्पर्धा एवढंच डोक्यात येतं आपल्याला की किती असं गुबगुबीत आहे. कारण आपल्याला सगळ्या ज्या बाळांच्या ॲड्स असतात त्या तसं गुबगुबीत बाळ दाखवतात. हेल्दी बाळ म्हणजे काय? गुबगुबीत बाळ असे त्याचे गाल वर आले पाहिजेत, असं त्याच्या हाताला हे दिसल्या पाहिजेत, लाल लाल असलं पाहिजे म्हणजेच सुदृढ बाळ का? नाही, हा खूपच चांगला प्रश्न आहे आणि मी माझ्या ओपीडीमध्ये पण किंवा बऱ्याच पेरेंट्समध्ये हे असंच म्हणणं आहे. होत होतं काय मे बी खूप आधीच्या काळामध्ये जेव्हा कुपोषण हे भरपूर प्रमाणात होतं त्यावेळेला अशी हेल्दी बाळं म्हणजे चांगली बाळं अशी समजली जात होती. पण आता जेव्हा आपण ह्या शतकात आहोत पूर्ण सिच्युएशन सगळी बदललेली आहे आणि मी म्हटलं ना नेचर वर्सेस नर्चर थेरी म्हणजे काय आहे तर मला 2 झाडं लावायची आहेत, दोघांचं बी वेगळं आहे, त्यातली गुणसूत्र वेगळी आहेत. म्हणजे जर मी आंब्याचं झाड लावलं आणि मी नारळाचं झाड लावलं तर नारळाचं जे बी आहे ते कदाचित उंच वाढणार आहे, त्याला थोडी कमी फळं लागणार आहे, त्याची फांद्या जास्त पसरणार नाहीयेत. किंवा जर मी आंब्याचं झाड लावलं तर ते आडवं जास्त वाढणार आहे आणि त्याला भरपूर फांद्या येणार आहेत, त्याला जास्त आंबे येणार आहेत. पण नारळाचं झाड आणि आंब्याचं झाड दोन्ही पण समाजासाठी गरजेचे आहेतच. त्यामुळे प्रत्येक बाळाचे हे जे पोटेन्शियल आहे, जे काही ही नेचर आहे, गुणवत्ता जी आहे ती आई वडिलांच्या गुणसूत्रांवर, आजी आजोबांच्या गुणसूत्रांवर निर्धारित आहे. मग तुम्ही त्याला कितीही खायला देऊन तुम्ही फक्त ओव्हर फीडिंग किंवा ओबेसिटी बाळामध्ये घडवून आणू शकता जर बाळाचे तसे गुणसूत्र नसतील तर. जर आई वडील बारीक असतील तर त्यांची बाळं सुद्धा दिसताना बारीक दिसतील, पण कदाचित त्यांची उंचीचं पोटेन्शियल जास्त असेल त्यामुळे ती बाळं जास्त उंची किंवा त्या मुलांमध्ये हाईट जास्त विकसित होईल. सेम वे हे आहे, पण नर्चर एक गोष्ट राहते. नर्चर म्हणजे काय की जे मी बी लावलंय तर ते बी मोठं करताना मी वातावरण कसं अवेलेबल करून देतेय, मी त्या झाडाला सूर्यप्रकाश देतेय का, मी पाणी देतेय का, त्याला खत घालतेय का, ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. ह्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. म्हणजेच जेव्हा बाळ मोठं होतंय तर त्यावेळेला त्याचा आहार कसा आहे, त्याचा एक्सरसाइज कशी आहे, त्याला काही इमोशनल सपोर्टने आपण मोठं करतोय, त्याची मेंटल हेल्थ आपण किती जपतोय, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता आपण या सगळ्या मुद्दे बोलत असताना मला एक असं जाणवलं की आता ज्या जगात आपण राहतो तिथे आपल्याला सतत वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचा ऍक्सेस आहे. वेगवेगळ्या ठिकाणून नाही विचारली तरी लोक माहिती आणून देत असतात आपल्या कानावरती. रील्सच्या माध्यमातून सतत वेगवेगळी माहिती पडत असते. त्यामुळे आत्ताचे पालक खूप घाबरलेले आणि चिंतेत दिसतात. म्हणजे त्यांना सतत वेगवेगळे पॅरामीटर्स कोणीतरी सांगतं, वेगवेगळी माहिती कोणीतरी सांगतं आणि त्यातलं खरं काय खोटं काय याबद्दल. तर ज्यावेळेस आपण आता आजच्या एपिसोडमध्ये साधारण 0 ते 10 या वयोगटातल्या बाळांबद्दल जर बोलणार आहोत तर अशा स्पेसिफिक या वयोगटातल्या बालकांबद्दलचे काय कॉमन मिथ्स तुम्हाला दिसतात की त्यांच्या वाढीबद्दलचे असतील, त्यांच्या ग्रोथ बद्दलचे असतील किंवा इतर कुठलेही. मग काय हे वापरलं पाहिजे, ते वापरलं पाहिजे, मग डायपर वापरू नका त्याने त्रास होतो पासून सगळे वेगवेगळ्या गोष्टी सांगणारी खूप लोक आहेत. तर या संभ्रमामध्ये असं तुम्हाला माहित असलेल्या पॉप्युलर मिथ्स कोणते आहेत जे आपण इथे डिबंक करू शकू? ओके, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा बाळ जन्माला येतं पहिल्यांदा तर सगळ्यांना वाटतं घरामध्ये त्याला मध चाठवला पाहिजे, मध दिला पाहिजे. हे अगदी चुकीचा कॉन्सेप्ट आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स किंवा कोणतीही पिडियाट्रिक असोसिएशन असेल, प्रत्येक वेळेला ते हेच सांगतात की बाळाला फक्त आईच्या दुधाची गरज आहे. त्या पलीकडे मध, साखर, गुटी, ग्राईप वॉटर कसलीही बाळाला गरज नाही. मध मध्ये तर बॉट्युलिझम नावाचा आजार आहे, म्हणजे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा एक बॅक्टेरिया असतो ज्यामुळे बॉट्युलिझम नावाचा एक आजार होतो. म्हणजेच काय तर लहान मुलांचा पॅरालिसिस. तो मोठा आजार फक्त ह्या मध साठवण्याने सुद्धा मुलांमध्ये दिसून येतो. तो रेअर आहे, पण झाल्यानंतर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. त्यामुळे ज्या अशा एज ओल्ड काही प्रॅक्टिसेस आलेल्या आहेत आपल्याला, ज्याला काही मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये किंवा त्या फॉलो केल्यामुळे मुलांमध्ये काही वेळेला असे काही जीवघेणे आजार दिसत आहेत, ते आपण पूर्णपणे बंद केले पाहिजेत आणि त्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे.
दुसरं एक गोष्ट झाली की मुलांना काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात, हो. बाळाला नजर लागत मी आता नाही. तेच विचारणार होतो खरं तर. तर ही एक गोष्ट खूपच प्रचलित आहे. म्हणजे जर डोळ्याला काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होत असते तर चायनीज लोकांचे डोळे लहान राहिलेच नसते. किंवा किंवा अगदी अनाथ बाळ आहेत किंवा ज्यांना कोणी काजळ कदाचित लावलं सुद्धा नसेल, त्या बाळांचे डोळे सुद्धा छोटेच असते. आपल्या डोळ्याचा आकार, आपल्या नाकाचा आकार, आपण जसं दिसतो ते पूर्णपणे आपल्या गुणसूत्रांवर अवलंबून आहे. म्हणजे आपले आई बाबा जसे दिसतात, आपण पण म्हणतो ना की नाक बाबांसारखं आहे, डोळे बाबांवर गेलेत. मग हे का म्हणतो? जर काजळच एवढा मोठा रोल प्ले करत असतं तर. पण काजळ हे एक फॉरेन मटेरियल आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही बाळाला साधा साबण जरी वापरायचा झाला तरी आपण विचार करतो की हा बाळाला साबण सूट होईल का, किंवा एखाद्या वेळेला सूट होत नाही, त्यावेळेला रॅश येते अंगावर. मग एवढं जास्त फॉरेन मटेरियल ज्याला काजळ आहे, मग त्यामध्ये लेड नावाचं एक एलिमेंट सापडलं जातं, ज्यामुळे ह्या लहान मुलांमध्ये ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस सुद्धा भरपूर प्रमाणात दिसून येतो. असे पेशंटही अजून ह्या शतकात सुद्धा ओपीडीमध्ये बरेच दिसून येतात. हे सगळं होतं कशामुळे की आपण एज ओल्ड थोड्या प्रॅक्टिसेस फॉलो करतोय, ब्लाइंडली फॉलो करतोय. मग त्यातून पण लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही घरात वापरलेलं काजळ लावतोय, की ते काही हानिकारक आहे. पण तो सुद्धा काहीतरी बदाम कधीतरी गरम करतात, त्याचं जे काजळ किंवा कोळसा जमा होतोय तो काजळ म्हणून वापरला जातो. पण कोणत्याही फॉरेन मटेरियलची बाळाला गरजच नाही. जर त्याचा काही फायदा नाहीये तर आपण बाळाला लावतोय कशासाठी? पण याच्यावरतीच मला ऍक्च्युअली विचार, कारण का ह्याच्यावरती ना टिपिकल आजीचं आर्ग्युमेंट असतं, तू नको शिकू मला, गेले 10 पिढ्या लावत आलोय, काही नाही झालेलं. कारण त्यांचा एव्हिडन्स हा एवढाच आहे की गेल्या 10 पिढ्या लावल्यात तर काही होत नाही, मग का नाही लावायचं? आम्ही सगळ्या आमच्या पोरांना लावलं, त्यांना काही त्रास नाही झाला, आता तुम्हाला काय प्रॉब्लेम? म्हणजे हे पिढी, नवीन पिढीला बद्दलचं त्यांचं कायमचं म्हणणं असतं. कारण ओके, नाही हा बरोबर प्रश्न आहे आणि मे बी प्रत्येक आईला प्रत्येक घरात हा प्रश्न बोलला जातच असेल आणि विचारला जातच असेल. पण जो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आपण म्हणतोय आणि जे काही इन्फेक्शियस डिसिजेसचा जो काही डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, तर त्यामध्ये कमालीचा आता खूप फरक पडलेला आहे. आता सगळ्या डेटानुसार इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे लहान मुलांचा मृत्यूदर, लहान मुलांमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण हे सगळं कमी आलेलं आहे, कारण आपण ह्या सगळ्या मेडिकल बॅकग्राऊंड टेस्ट करून सगळ्या गोष्टी मुलांवर अप्लाय करतोय. आधीच्या काळात पण तुम्ही ऐकत असाल की प्रत्येकांना 10-10, 11-11 मुलं असायची, पण त्यातलं एखादं लहानपणीच दगावलेलं असायचं. त्याचं कारण माहिती आहे का आपल्याला? कारण इन्फेक्शन्स हे त्या काळात एवढ्या प्रमाणात होते आणि मग हे इन्फेक्शन्स कशातून होत आहेत? तर ह्याच गोष्टींमधून होत आहेत. मध साठवल्याने, जसं मी म्हटलं, बॉट्युलिझम नावाचा आजार होतोय. घुटी दिल्यामुळे कदाचित ती घुटी पण हा एक चांगला कॉन्सेप्ट असू शकतो, पण जी घरात प्रत्येक घुटी बनवली जाते, मग आपण तोच बदाम घेतो, तोच उगळतो आणि मग तो बाळाला देतो. कदाचित तो बदाम ओला राहत असेल, त्यावरची बुरशी, फंगस हे बाळाच्या पोटात जात असेल. आणि असे बरेच पेशंट्स अजूनही दिसतात की ज्याच्यामध्ये अक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे आतड्यांचं इन्फेक्शन लहान मुलांमध्ये पण दिसतं. मग लहान मुलांना वॉटरी डायरिया होणं किंवा त्यांच्या शीमधून रक्त येणं. आता जे नुकतं जन्मलेलं बाळ आहे 3 किलोचं, जर त्याला असे लूज मोशन्स व्हायला लागले किंवा त्याच्या शीमधून रक्त पडायला लागलं, ज्या बाळामध्ये रोगप्रतिकार शक्तीच नाहीये, त्या बाळाच्या एकूण आरोग्यावर त्याचा किती परिणाम होणार आहे? मग अननेसेसरी अँटीबायोटिक्स वापरा, बाळाला ऍडमिट करा आणि मग त्याची रिकव्हरी करा. हा एकूण प्रोसेस, ह्यासाठी तर आपण बाळाला जन्म देत नाही ना की त्याला ऍडमिट करावं लागावं. त्याच्या मागे एक चांगला कॉन्सेप्ट असेल की त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती सुधारते, बाळाला काही पचनासाठी मदत होते किंवा त्याचं इंटेलिजन्स क्वोशंट म्हणजे IQ चांगला डेव्हलप होतो. पण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आईच्या दुधात आहेत. जे काही आपण म्हणतोय रोगप्रतिकार शक्ती बाळाची वाढते, तर ती आईच्या दुधातून पण वाढते. आईच्या दुधात पण IgA, लॅक्टोफेरिन आणि असे सगळे अँटीबॉडीज आहेत, ज्या काही आजारपणाला आई तिच्या पूर्ण लाईफमध्ये एक्सपोज झालेली आहे, ते सगळे अँटीबॉडीज आईच्या दुधातून त्याच्या बाळाला फ्रीमध्ये मिळत आहेत. अजून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज नाही आहे, म्हणजे घुटी किंवा अशा गोष्टींमधून. दुसरी एक गोष्ट राहते काय की बाळाचा IQ चांगला डेव्हलप होतो. आईच्या दुधामध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत आणि IQ हे डेव्हलप होणार आहे जेवढं बाळाला तुम्ही फ्री प्ले देणार आहात, बाळाला जेवढं तुम्हाला क्रिएटिव्हिटीसाठी बाळाला तुम्ही एक्सपोज करणार आहात, त्यातून बाळाचा IQ अजून डेव्हलप होण्यासाठी मदत होणार आहे. तिसरी गोष्ट राहते की बाळाला पचन संस्थेसाठी मदत होईल. पचनासाठी सुद्धा आईच्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स आहेत की जे पचनाचे जे चांगले हेल्दी बॅक्टेरियाज आहेत ते बाळाला दुधातूनच देत आहेत. त्यामुळे अशा काही ॲडेड गोष्टींची गरज नाहीये. अजून एक समज पालकांमध्ये आहे की मालिश केल्यामुळे पाय सरळ होतात, डोक्याचा आकार, हाडं बळकट होतात, नाक मी परत हेच उदाहरण देईल. अनाथ मुलांना तुम्हाला वाटतं का कोणी मालिश केलं असेल, त्या मुलांचे नाक सगळ्यांचं असं पसरटच राहिलं असतं ना. नाक, डोळे, आपल्या चेहऱ्याची ठेवण हे सगळं आपल्या गुणसूत्रांवर अवलंबून आहे. आणि जास्तीत जास्त काय होतं, बऱ्याच वेळेला घरामध्ये सुद्धा कोणाला तरी मालिश
करण्यासाठी एक बाई असते. कालच मी एक पेशंट पाहिला की ज्याच्यामध्ये बाळाच्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं होतं, कारण ते शीर्षासन करतात बाळाचं, उलटं पकडून बाळाला. आणि मग त्यामुळे होतं काय की जेवढी आईला काळजी आहे किंवा जेवढं घरातल्या एखाद्या आजीला काळजी असेल, तेवढं कदाचित जे काही मालिशच्या मावशी येत असतील त्यांना असेल, किंवा ते जेवढं प्रेमाने करू शकतात मालिश, तेवढं एखादी पर्सन नाही करू शकत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी असं सांगेन की शक्यतो आईने कराव्यात, किंवा आईची जर फिजिकल कंडिशन नसेल किंवा काही ऑपरेशन्स असतील किंवा तिची काही मेडिकल इश्यूज असतील तर कदाचित आजीने कराव्यात. पण जेवढा मालिशमध्ये आपण वेळ बाळासोबत घालवतोय तेवढा आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग जास्त चांगलं होणार आहे. मालिशमुळे बाळाला असंख्य फायदे आहेत, पण ते कशामुळे होतात? जेव्हा तुम्ही बाळाचं अलवार मालिश करताय अगदी हळूवार हाताने, त्याला जे तुमचा हात टच होतोय त्यावेळेला जे त्याचे सेन्सरी स्टिम्युलेशन जे बाळाला मिळतंय, जे तुम्ही हळूवार मालिश केल्यामुळे जे काही रक्ताभिसरण आहे बाळाचं ते चांगलं होतंय, बाळाला झोपी जाण्यासाठी मदत होत आहे, जे त्याचे बाळ हातपाय हलवायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी त्याला एक थोडासा कम्फर्ट कामनेस फील होतो मालिश केल्यामुळे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बाळाला त्याच्या एकूण डेव्हलपमेंटसाठी आणि मेंदूची वाढ होण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. पण जेव्हा ही मालिशच्या मावशी येत आहेत आणि बाळाला शीर्षासन करतायत, ज्या बाळाला अगदी मानसुद्धा पकडता येत नाहीये किंवा तेवढी त्याची फिजिकल कपॅसिटी नाहीये, ते बाळाला फक्त ट्रॉमा देणार आहे. त्यामुळेच मे बी बाळांमध्ये असे फ्रॅक्चर्स होणं किंवा बाळाला काही इजा पोहोचणं असे भरपूर पेशंट्स अजून सुद्धा दिसतात. मला याबद्दलच ॲक्च्युली विचारायचं आहे. तुम्ही दुधाबद्दल बोललात, आईच्या दुधाबद्दल. बऱ्याचदा आईला दूध येत नाही, तर मग जनरली बऱ्याचशा रिलेटिव्ह सांगतात नाही गाईचं दूध दे, चालतं. सो जे नवीन फॉरेन फूड आयटम्स आहेत, म्हणजे जे आईच्या दुधा सोडून जे काही बाकीचे आयटम्स आहेत, ते कधी चालू केलेले चालतात आणि दूध चालतं का? कारण पहिल्या 6 महिन्यातच बऱ्याचदा गाईचं दूध हे वगैरे त्यात काही केसर घालून काहीतरी असं दिले जातात गोष्टी. ओके. हे बघा, निसर्गतः जे आईचं दूध आहे ते बाळासाठी कस्टमाइज्ड आहे. म्हणजे जर एखाद्या वेळेला बाळ प्रीटम असेल, म्हणजे 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात जर डिलिव्हरी झालेली असेल तर ह्या बाळाचं वजन वाढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या आईच्या दुधामध्ये जास्त फॅट कंटेंट असतं की ज्यामुळे ज्या बाळाचं वजन आहे ते चांगलं व्हावं. पण जर हे बाळ फुल टर्म असेल, म्हणजे ज्या बाळाचं वजन 3 किलो आहे, 3.5 किलो आहे, तर त्या बाळाच्या आईच्या दुधामध्ये चांगले प्रथिने म्हणजे प्रोटीन्स असतात आणि त्यामुळे बाळाची ग्रोथ सुद्धा चांगली होते. त्यामुळे प्रत्येक आईचं दूध हे आपल्या बाळासाठी कस्टमाइज्ड आहे. जे बाळाला गरज आहे ना तेवढंच त्या दुधामध्ये आहे. पण गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी आहे, म्हशीचं दूध म्हशीच्या बाळासाठी आहे. त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत, जास्त क्षार आहेत की जे आपल्या बाळाच्या नाजूक किडनींवर लोड आणू शकतात, की ज्यामुळे सोल्यूट लोड आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये जर बोलायला गेलो तर तो वाढतो आणि त्यामुळे हे बाळाला पचण्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे. आधीच्या काळामध्ये जेव्हा हे फॉर्म्युला फीडिंग आणि हा काही ऑप्शन नव्हता, कदाचित तो त्यावेळेला एक चांगला ऑप्शन असू शकतो. पण आता सध्या पहिले 6 महिने आपण आईचं दूध देण्याकडेच जास्त लक्ष देतो. मग आईचं दूध वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर बरेच होम रेमेडीज आहेत, जसं की शतावरी आपण द्यायला सांगतो, आईचा स्ट्रेस कमी करायला सांगतो, आईची झोप पूर्ण होऊ देत असं सांगतो, आईला डिलिव्हरीनंतर काही पेन असेल तर तो कमी होण्यासाठी काही मॅनेजमेंट करतो. बेसिकली आई जर स्ट्रेस फ्री असेल तर तिथे 90% बॅटल आपण ऑलरेडी जिंकतो. ज्या स्त्रीला जन्म घालायची ताकद निसर्गाने दिलेली आहे तिला दूध सुद्धा येणार. पण बऱ्याच वेळेला होतं आपण की बाळाला दूध मिळावं ह्यासाठी आपण ऑलरेडी खूप स्ट्रेस घेतो किंवा दूधच नाही आईला, असे कोणी काही कमेंट्स केल्यानंतर आई अजून जास्त स्ट्रेसमध्ये येते आणि ह्या सगळ्या स्ट्रेस फॅक्टरमुळे आईचं दूध कमी होतं. आईला दूध आलं पाहिजे ही आईची तर जबाबदारी आहे, पण ऍक्च्युअली बाकीच्यांची जबाबदारी आहे की तिला स्ट्रेस फ्री ठेवणं. करेक्ट, व्हेरी करेक्ट. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही राहते की जेव्हा आपण आईचं दूध देऊ शकत नाहीये बाळाला, तर त्यावेळेला फॉर्म्युला फीडिंग म्हणजे पावडरचं दूध हा सेकंड बेस्ट ऑप्शन आपल्याकडे राहतो. कारण ते सुद्धा आईच्या दुधामध्ये जेवढे प्रथिने आहेत, जसे मल्टीविटामिन्स आहेत, ते थोडेसे मिमिक करण्याचा प्रयत्न त्या फॉर्म्युला फिडिंगमध्ये केला जातो. त्याच्याबद्दल कारण खूप पालकांना म्हणजे एस्पेशली एल्डरली जे लोक आहेत ते म्हणतात नाही हे काय हे आर्टिफिशियल दूध आहे, हे चालतंय आणि तुम्हाला गाईचं दूध चालत नाही, ही एक आर्ग्युमेंट त्याच्याबद्दल, तर म्हणून सॉरी मी इंटरप्ट केलं. नाही, अगदी बरोबर आहे. आणि हे त्यांच्या काळात कदाचित तो ऑप्शन चांगला होता आणि तो त्यांनी दिला. पण त्या काळामध्ये इन्फेक्शन्सचं होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त होतं. आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बॉटलमधून बाळाला दूध दिलं जातं किंवा ते दूध जे आहे त्यात पाणी ओतून बाळाला दिलं जातं. ह्या दोन्हीही चुकीच्या पद्धती आहेत. पाण्यामुळे वजन वाढत नाही बाळांचं, आणि पाण्यामुळे किंवा ते पाण्याची क्वालिटी किंवा दूध देण्याची जी बॉटल आहे ती जर व्यवस्थित स्टरलाइज केलेली नसेल किंवा ते दूध आहे बाळाच्या तोंडात जाते, बाळाचा सलायवा त्याला लागतोय, बऱ्याच वेळेला ते दुधाची बॉटल तशीच ठेवली जाते, पुन्हा बाळाला दिली जाते. यामुळे त्या जे निप्पल बाळाच्या तोंडात जात आहे
त्याच्यावर पण असंख्य रोगजंतू ग्रो होत असतात. जेव्हा आपण विदाऊट स्टरिलायझेशन पुन्हा तीच बॉटल बाळासाठी वापरतोय, पहिलं कारण आहे बाळामध्ये हे इन्फेक्शन्स होण्याचं. आणि जी बाळं एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगवर आहेत, म्हणजे जे फक्त आईचं दूध पितायत, त्या बाळांमध्ये आजारपणाचं प्रमाण खूप प्रमाणात कमी आहे, कारण हे एक्सटर्नल फॅक्टर्स पूर्णपणे तिथे व्हॅनिश होतात. त्या गोष्टींचं तिथे संबंधच येत नाही. फॉर्म्युला फीड द्यावं का नाही, किती द्यावं, काय त्याच्याबद्दल थोडं आपण जर डिटेलमध्ये, कारण का खूप साऱ्या आयांना हे स्ट्रेस होतं की नाही आलं ते दिलं तर मग गिल्ट येतो त्याचा. सो फॉर्म्युला फीड, इज इट गुड ऑर बॅड? फॉर्म्युला फीड सेकंड बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला फीड द्यावं लागलं बाळाला, तर पहिल्यांदा आईने तिच्या ब्रेस्टवर बाळाला लॅच करण्याचा प्रयत्न करावा. जेवढं काय दूध येतंय तो पहिल्यांदा द्यायचा प्रयत्न करावा. म्हणजे होतं काय, जेवढा बाळ ओढायचा प्रयत्न करतं, निपल स्टिम्युलेशनमुळे जे हॉर्मोन्स आईच्या शरीरात सुद्धा सिक्रेट होतात, ते ब्रेनला एक पॉझिटिव्ह फीडबॅक देतात. आणि त्यामुळे आईच्या शरीरात सुद्धा प्रोलॅक्टिन नावाचं हॉर्मोन आहे, ऑक्सिटोसिन आहे, ते छान प्रमाणात सिक्रेट होतात. आणि त्यामुळे दूध वाढण्याची प्रक्रिया सुद्धा वाढते. म्हणून बऱ्याच वेळेला आईला जरी दूध नसेल तरी आपण सांगतो की फक्त बाळाला ओढू देत. दूध 1 थेंब आलं, 2 थेंब आलं तरी बाळाला आई ओढू देत जे काही दूध आहे ते. त्यामुळे सुद्धा दूध तयार होण्याची जी हॉर्मोनल रिदम आहे ती छान बसायला मदत होते. आणि मग त्यानंतर जर तुम्हाला ऑफर करायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युला फीडची मदत घेऊ शकता. मला यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा, ते रडण्याबद्दलचा. म्हणजे खाणं नाही मिळालं की बाळ खूप रडतात. आणि एक ही कॉमन धारणा जी असते की फक्त भूक लागल्यावरच बाळ रडतं. आणि मग कुणीही बाळ रडताना दिसलं की पहिली रिॲक्शन असते की आईचं दूधच पुरत नाहीये, मग दूधच मिळत नाहीये, किंवा मग तू त्याला पाजतच नाहीये, मग पाजग त्याला, त्याचं पोटच भरत नाहीये, वगैरे वगैरे गोष्टी सुरू होतात. तर बाळांच्या रडण्याची पण काय काय कारणं असतात, आणि ते ग्रोथसाठी पण त्यांचे किती महत्वाचं इंडिकेटर आहे, त्यातनं आपल्याला काही कळू शकतं का? कारण आपल्याला बाळाचं रडणं म्हणजे ज्या लोकांकडे बाळ नाहीत त्यांना घ्या बाबा तुमचं बाळ परत, इंडिकेशन आहे एवढंच वाटतं. तर त्याच्याबद्दल थोडं बोलू शकलो आपण, रडण्याबद्दल. ओके, हे बघा, जेव्हा बाळ जन्माला येतंय, पहिली गोष्ट जर बाळाला कम्युनिकेशन काय करायचं असेल तर ते रडणं आहे. बाळाकडे दुसरी मेथडच नाहीये की माझा कान दुखतोय, माझा कान खाजवतोय, मग मला तसं सांगता येतंय. ते काय करू शकतं, मी रडू शकतो फक्त. बाळाने शू केली आहे, त्याची नॅपी त्याला ओली लागते, मी रडणार. मला भूक लागली, मला रडायचंय. आई नाहीये, मला कम्फर्ट हवाय, मी रडणार. त्यामुळे बाळ रडतंय ह्याचा अर्थ फक्त भूक हा होत नाही. बऱ्याच वेळेला पहिल्या 3 महिन्यांमध्ये क्लस्टर फिडिंग नावाचा एक छान कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये काय होतं की बाळाला फक्त आईच्या कुशीची सवय झालेली असते. आता जे बाळ 9 महिने आईच्या पोटात वाढलेलं आहे, जेव्हा हे डिलिव्हरीनंतर बाळ अचानक सेपरेट होतं आईपासून, त्यावेळेला त्याला ती सवय नाहीये की आई माझ्यासोबत नाहीये. त्यावेळेला हे बाळ फक्त आईला लॅच होत असतं, म्हणजे नुसतंच दूध पाहिजे. कदाचित त्याला दूध नको पण असेल, पण आईच्या कुशीत गेल्यानंतर तो त्याला एक कम्फर्ट मिळतो आणि ते बाळ फक्त दूध ओढत जातं. हे पण एक कारण असतं. ह्याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की आईला दूध नाहीये. आणि जेव्हा असे काही टिप्पणी कोण घरातलं करतं, आईला ते स्ट्रेस देणार आहे. आई ऑलरेडी तिच्या फिजिकल त्रासातून जातीये, ती सुद्धा ओव्हरवेल्म्ड आहे, ती सुद्धा नवीन आई बनलेली आहे, तिला सुद्धा भरपूर इमोशन्स उफाळून येत आहेत. त्या कंडिशनमध्ये ती तिच्या बाळासाठी काहीतरी चांगलं करू शकत नाहीये, त्या बाळाची भूक भागवू शकत नाहीये. हा एवढा मोठा गिल्ट कुठल्याही नवीन आईला असतो. आणि त्यासाठी फॅमिली मेंबर्सचा सपोर्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर बाळ रडतंय तर 3-4 ही महत्वाची कारणं जशी आपण पाहिली ती सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणखीन एक लहान बाळांबद्दलचं मिथ, आता मिथ्स डिस्कस करतोय म्हणून, ते म्हणजे बाळ जर खूप वेळ झोपत असतील तर काहीतरी चुकतंय. म्हणजे मग त्यांना काहीतरी त्रास होतोय, काहीतरी आजारी आहेत. तर झोपेचा आणि त्यांच्या ग्रोथचा किती महत्वाचा संबंध आहे, आणि किती वेळ झोपणं इज आयडियल, आणि मग फारच झोपत असेल तर काय? कारण मी पाहिलं की खूप लोक उठवतात बाळांना जाऊन की खूप वेळ झोपले, उठवा उठवा, आणि मग लोक आली की त्यांना भेटण्यासाठी उठवा, असे बरेच उद्योग करतात. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. झोपेला तर जगातला बेस्ट टॉनिक समजलं जातं. म्हणजे टॉनिकमधून आपल्याला काय गोष्टी मिळतात? बाळाचं वजन वाढणं, बाळाची ग्रोथ होणं चांगलं, किंवा बाळाचे स्किल्स चांगले डेव्हलप होणं, बाळाची इंटेलिजन्स कोशंट चांगला डेव्हलप होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाळाला झोपेतून मिळतात, आणि जेच आपण एका टॉनिकमध्ये एक्सपेक्ट करत असतो पालक म्हणून. आणि त्यामुळे जे काही नवजात बाळ आहे, जे की नुकतं जन्माला आलेलं बाळ आहे, 18 ते 20 तास झोपतं. म्हणजे बाळ फक्त दूध घेण्यासाठी उठतं, त्यानंतर पुन्हा झोपायला जातं. आणि ही अशीच डेव्हलपमेंट होत होत अराउंड जेव्हा बाळ 1 ते 2 वर्षांचं बनतं तेव्हा त्याची झोप कमी कमी होत येते. आणि त्यानंतर बाळाची झोप 11 ते 13 तासांपर्यंत असू शकते, दिवसभराचे छोटे छोटे नॅप्स इन्क्लूड करून.
6 महिन्यानंतर पहिलं स्लीप रिग्रेशन मुलांना येऊ शकतं, की ज्या वेळेला त्यांची झोप अचानक कमी होते आणि आपल्याला लक्षात येत नाही की मुलांची झोप अचानक कमी का झाली, आतापर्यंत तर एवढं छान झोपायचं बाळ. पण त्यावेळेला बाळ सराउंडिंगला अलर्ट होतं, त्याला दात येत असतात, तो रांगायला शिकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याला एन्व्हायरमेंटमध्ये तो इंटरेस्टेड होतो, ज्यामुळे त्याचं लर्निंग पण त्या काळामध्ये सुरुवात होते. आणि ह्यामुळे पहिलं स्लीप रिग्रेशन हिट होतं ते म्हणजे 6 महिन्यांच्या आसपास. पण हे चांगल्यासाठी होतं, कारण बाळाचं लर्निंग त्यावेळेला सुरू झालेलं असतं. जे दादा बाबा बोलतोय, कलर्स बाळाला त्या 6 महिन्यांच्या आसपास दिसायला लागतात आणि त्यामुळेच बाळ जागं राहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पण जसं एक बाळ 3 ते 5 वर्षांचं होतं, त्यावेळेला सुद्धा ह्या बाळाची झोप 11 ते 12 तासांपर्यंत राहू शकते. आणि स्कूल गोईंग जी मुलं आहेत, 12-13 वर्षांची मुलं, त्यांच्यामध्ये सुद्धा 9 ते 11 तासांची झोप खूप गरजेची आहे. ग्रोथ हॉर्मोन नावाचा एक हॉर्मोन आहे, ज्या वेळेला मुलं डीप स्लीपमध्ये असतात तेव्हा हा हॉर्मोन सिक्रेट होतो. त्यामुळे मुलांची उंची चांगली वाढणं, मुलांची तब्येत म्हणजे वेट चांगलं वाढणं, किंवा हंगर हॉर्मोन्स म्हणजे मुलांना भूक लागावी म्हणून हंगर हॉर्मोन्स जे काही सिक्रेट होतात, जी मुलं छान झोपतात, ज्यांची हेल्दी स्लीप आहे, त्या मुलांमध्ये हे हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात. त्यामुळे त्यांना डायजेस्टिबिलिटी किंवा अन्नपचनाचे काही आजार किंवा त्यांच्यामध्ये ग्रोथचे काही ग्रोथ फॉल्टरिंग सुद्धा दिसून येत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की डोक्याला सुद्धा छान आराम मिळाल्यामुळे ती मुलं अजून त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये अजून इंटरेस्टेड होतात, ते अजून नवीन स्किल्स शिकण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. त्यासोबत त्याच मुलांमध्ये अशा स्टडीजसुद्धा पब्लिश आहेत की मेमरी, इंटेलिजन्स, सोशल स्किल्स ह्या गोष्टीसुद्धा मुलांमध्ये त्या जास्त दिसून येतात, जी मुलं ॲडिक्वेट स्लीप घेतात. वाव. आता आपण झोपेबद्दल बोललो, वेगवेगळ्या टप्प्यातलं. तसं मला आपण मगाशी फूडबद्दल बोललो ते पहिल्या 6 महिन्याच्या ह्याच्याबद्दल. तर मला असंच आपल्याला खाण्याबद्दलचं काही वर्गीकरण करता येईल का, की पहिल्या 6 महिन्यात नंतर हे चालू करता येऊ शकेल, मग 3 वर्षानंतर? कारण का त्याच्याबद्दलही थोडी भीती असते आणि त्याच्याबद्दलही आय एम शुअर की बरेचसे मिसकन्सेप्शन्स आहेत सगळ्यांमध्ये. बरोबर. 0 ते 6 महिन्यांमध्ये बाळाला फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देता येतं आपल्याला आणि तेवढंच दिलं पाहिजे. त्या काळामध्ये बाळाला पाण्याच्या एका घोटाची सुद्धा गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, कारण आईच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये 88% फक्त पाणी आहे. त्यामुळे पाणी ऑलरेडी बाळाला जेवढं गरजेचं आहे, जेवढं त्याच्या किडनीला, त्याच्या एकूण चयापचय क्रियेला जेवढं गरजेचं आहे, तेवढं ऑलरेडी ब्रेस्ट मिल्कमधून जात आहे. त्यामुळे एक्स्ट्रा पाणी द्यायची गरज नाही. या गोष्टीमुळे होतं काय, एकतर बाळाची टेस्ट बदलते. म्हणजे पाणी जेव्हा घ्यायला मुलं लागतात त्यावेळेला ते ब्रेस्ट मिल्क सुद्धा एक्सेप्ट करण्यासाठी थोडा त्रास देतात. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क हे 6 महिन्यांपर्यंत मुलांना दिलं गेलं पाहिजे. 6 महिन्यानंतर जेव्हा बाळ त्याचं डोकं पकडायला लागतं, विथ सपोर्ट बसायला लागतं, किंवा त्याच्या वजनाच्या डबल द वेट त्याने अचीव्ह केलेलं आहे, हे काही फिजिकल माइलस्टोन्स आहेत. हे असे माइलस्टोन्स आल्यानंतर आपण मुलांमध्ये सेमी सॉलिड फूड चालू करतो. म्हणजे जे आपण घरामध्ये बोलतो खिमटी चालू केली बाळाला किंवा अशा गोष्टी. तर त्या गोष्टी चालू केल्या गेल्या पाहिजेत. मग चालू करताना सुद्धा 6 फूड ग्रुप्स आहेत. म्हणजे पहिला फूड ग्रुप आहे की मुलांना व्हेजिटेबल गेले पाहिजेत. जो बॅलन्स डाएट आपण म्हणतो तो 6 महिन्यांपासूनच चालू होतो. जे आपल्याला वाटतं की आपणच बॅलन्स डाएट घेतला पाहिजे किंवा आपल्यामध्येच बॅलन्स डाएटचं इम्पॉर्टन्स आहे, तर तसं नाही. 6 महिन्यांपासूनच तो गेला पाहिजे. आणि तो बॅलन्स डाएट घेण्यासाठी हे 6 फूड ग्रुप्सच मुलांमध्ये गेले पाहिजेत. तर पहिला ग्रुप आहे म्हणजे व्हेजिटेबल्स, म्हणजे मुलांना पालेभाज्या आणि फळभाज्या या दोन्हीही मिळाल्या पाहिजेत 6 महिन्यांपासूनच. त्यानंतर राहतात फ्रुट्स म्हणजे फळं. मग जी काही सीझनमध्ये येणारी फळं आहेत ती सगळी मुलांना मिळाली पाहिजेत 6 महिन्यांपासूनच. त्यानंतर राहतात कडधान्य आणि डाळी. त्यामधून सुद्धा मुलांना चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात, ज्यामुळे मुलांचं हे आता जे मसल डेव्हलप होण्याचं जे वय आहे त्याच्यामध्ये ह्या प्रथिने मिळण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यानंतरचा ग्रुप राहतो तो म्हणजे धान्य, म्हणजे आपण सगळेच खातो, जे गव्हाची खीर, नाचणीची खीर, हे जे आपण बाळाला देतो, तांदळाची खीर, त्यामधून धान्य मुलांच्या पोटात जातातच. पण बऱ्यापैकी जे काही आपण ट्रॅडिशनल विनिंग पाहतो, म्हणजे जे 6 महिन्यानंतर हे करतो, त्यामध्ये फक्त धान्यांवर जास्त भर आहे असं दिसून येतं. म्हणजे आपण मुलांना हेच देतो, गव्हाची खीर, तांदळाची खीर, डाळीचं पाणी, ह्याच गोष्टी देतो. पण त्या थोड्याशा एज ओल्ड झालेल्या तसं आपण म्हणू शकतो. कारण पाण्यामधून सगळं आपल्याला एक कॉन्सेप्ट वाटतो काय की पाण्यामध्ये हे सगळा अर्क उतरलेला आहे, पाणी बाळाला दिलं म्हणजे ही चांगली गोष्ट झाली. तर सगळे गोष्टी ह्या पाण्यामध्ये उतरत नाहीत. जे काही फायबर्स आहेत, काही मल्टीविटमिन्स आहेत, ते पूर्णपणे बाळाला जाण्यासाठी त्या डाळ आणि ती भात सुद्धा बाळाच्या पोटात गेलं पाहिजे. मग तुम्ही ते छानपैकी ब्लेंड करा आणि मग ती बाळाला पूर्ण डाळ जाऊ देत. फक्त पाणी जाऊन आणि भाताचं पेस्ट जाऊन फायद्याचं नाही, त्यातून सगळे जीवनसत्व मिळत नाहीत. दुसरी गोष्ट काय होतं की पाणी आणि डाळीचं पाणी किंवा भाताची पेस्ट दिल्यामुळे बाळाचं पोट लगेच भरतं.
पाण्याने लगेच पोट भरतं, पण त्यातून तेवढी कॅलरीज मिळत नाहीत. त्यामुळे ह्या बाळांना वजन गेन करण्यासाठी सुद्धा इश्यूज येतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय होतं, की जर तुम्ही फक्त डाळी आणि धान्य मुलांना देत असाल किंवा पाणीदार जेवण देत असाल, तर ह्या मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजे शी घट्ट होणं, मग शी करताना रक्त येणं, अशा गोष्टी सुद्धा दिसून येतात. त्यामुळे फायबर्स जाण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. म्हणून ह्या बाळांमध्ये जेव्हा एखादी खीर तुम्ही देताय, तर त्यामध्ये फळं आणि भाज्यांचं प्रमाण सुद्धा असलं पाहिजे, ज्यामुळे मुलांना मल्टीव्हिटमिन्स आणि फायबर्स सुद्धा योग्य प्रमाणात मिळतील आणि त्यांची डायजेशनची प्रोसेस व्यवस्थित चालेल. भाज्या त्या भातांमध्ये किंवा त्याच्यात उकडून त्याचे घट्ट स्टीम करून तुम्ही देऊ शकता, पण त्याच्यामध्ये मीठ आणि साखर तुम्हाला 1 वर्षापर्यंत द्यायचं नाही. मीठ आणि साखर दोन्ही नाही, चॉकलेट्सही नाही, विषयच नाही. म्हणजे मीठ 1 वर्षापर्यंत द्यायचं नाहीये आणि 2 वर्षांपर्यंत आपण सांगतो की शुगर इंटेक बाळाला द्यायचा नाही. शुगर नाही म्हणजे गुळ सुद्धा नाही, मध सुद्धा नाही. हा पण एक कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. 2 वर्षापर्यंत साखर गुळ असलं काही प्रकार नाही, काहीही प्रकार नाही. कारण काय होतं, साखर एक ॲडिक्टिव्ह नेचरमध्ये आहे. एक तर पहिली गोष्ट, साखर हे एम्प्टी कॅलरीज आपल्याला प्रोव्हाइड करतं. म्हणजे आपण जेव्हा साखर घेतो त्यातून फक्त कॅलरीज मिळत आहेत आपल्याला, म्हणजे ऊर्जा मिळते, पण त्यातून काही विटॅमिन्स मिळत नाहीत, प्रोटीन्स नाही, फॅट नाही, फायबर्स नाही. मग फक्त आपल्याला वजन वाढवण्याचं काम करतात. त्यात एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ती ॲडिक्टिव्ह आहे. म्हणजे जर आपण एखादा चहा प्यायला घेतला आणि आपल्या चहामधली आपली साखरेची क्वांटिटी फिक्स्ड असते, जर ती कमी थोडासा गेला तर आपल्याला पण वाटतं की नाही, थोडं साखर नाही आहे, थोडी अजून साखर दिली पाहिजे, मजा येत नाही. तर हे ॲडिक्टिव्ह नेचर जे आहे शुगरचं, त्यामुळे अजून अजून साखर खाण्यासाठी मुलं प्रवृत्त होतात. जितकी जास्त साखर तितके जास्त साईड इफेक्ट्स मुलांवर. आणि ह्याच मुलांमध्ये मग पुन्हा जे काही लिम्बिक सिस्टीम आहे मुलांची, जर मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बोलायचं गेलं, हिप्पोकॅम्पस आहे, ह्या सगळ्या ब्रेनच्या रिजनवर सुद्धा ही अफेक्ट करतात, ज्यामुळे मुलांमध्ये जास्त अग्रेशन येणं, त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी होणं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा साखरेमुळे होऊ शकतात. बऱ्याच मुलांमध्ये साखरेमुळे जे काही आपण अग्रेशन पाहतो किंवा अचानक जेव्हा साखर मुलं घेतात त्यावेळेला शुगर स्पाईक होतो. त्यामुळे मुलांना असं वाटतं की खूप एनर्जी आहे माझ्याकडे, आणि ते एवढे अटेन्शन त्यांच्यामध्ये कमी होतं आणि एवढी हायपर ॲक्टिव्हिटी वाढते. नंतर ही शुगर जेव्हा डायजेस्ट होते, युरिनमधून पास आउट होते, त्यावेळेला अचानक एनर्जी क्रॅश होतो. म्हणजे मग पुन्हा लो फील झाल्यासारखं होतं. मग पुन्हा चॉकलेट द्या, पुन्हा साखर द्या, ह्यासाठी मुलं अजून क्रेव्ह करतात. अरे बापरे, म्हणजे व्यसनच आहे. व्यसन आहे, त्यामुळे ते ॲडिक्टिव्ह नेचरमध्ये आहे. त्यासोबतच डोपामिन, सिरोटोनिन नावाचे जे केमिकल्स आहेत ते अजून आपल्याला अजून शुगर खाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मग मुलं अजून जास्त शुगरला ॲडिक्ट होत जातात. आणि हे सेम कॉन्सेप्ट गुळासोबत पण लागू होतो. जर आपल्याला असं वाटत तर ऑर्गॅनिक फक्त ऑर्गॅनिक म्हणण्यासाठी येतो, शरीरात गेल्यानंतर तोच परिणाम तोच करणार आहे. तर ऑर्गॅनिक जॅगरी किंवा गूळ तुम्ही वापरू शकता, पण 2 वर्षानंतरच्या मुलांमध्ये अगदी रेअरली कधीतरी एखादी ट्रीट द्यायची आहे, एखाद्या वेळेला काही घरात कुकीज बनवले आहेत, थोडंसं काहीतरी गोड करायचं आहे म्हणून तुम्ही अगदी रेअरली वापरू शकता. किंवा त्यासाठीच त्यापेक्षाही बेटर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये बनाना ॲड करा ती कुकीज बनवताना, किंवा त्याच्यामध्ये खारीकची पावडर ॲड करा, खजूर ॲड करा. हे सगळे हेल्दी अल्टरनेटिव्ज आहेत. आपल्याला फक्त गोड टेस्टसाठीच गुळ हवा, साखर हवा असा त्याचा अर्थ आहे ना. मग ह्या सगळ्या हेल्दी अल्टरनेटिव्समुळे सुद्धा टेस्टसुद्धा बऱ्यापैकी एनहान्स होते आणि ते हेल्दी जात आहेत बाळांच्या पोटांमध्ये, काही हरकत नाही. मला यालाच जोडून अजून एक विचारायचं आहे, ते म्हणजे हल्ली सगळेच जण आपण फास्ट फूड आणि बाहेरच्या गोष्टी खूप खातो. त्याच्यामुळे मला अजून आठवतं की मी एका मैत्रिणीकडे गेलो होतो आणि ती कौतुकाने सांगत होती की हा काय 7-8 महिन्याचा आहे आणि त्याला पिझ्झा आवडतो. तर हे पिझ्झा, बर्गर किंवा या पद्धतीचे कुठलंही प्रोसेस्ड फूड ज्याला आपण म्हणतो, ते लहान बाळांना देणं कितपत योग्य असतं? पूर्णपणे चुकीचं आहे. कारण प्रोसेस्ड फूड म्हणजे टेस्ट एनहान्स करण्यासाठी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट आलं, एक्स्ट्रा शुगर आली आणि प्रिझर्वेटिव्स पण आले. प्लस जरी अगदी चिप्स घेतले तरी आपल्याला माहिती आहे का की कधी बनवलेले चिप्स आहेत. आपण अगदी फ्रेश देण्याचा प्रयत्न करतोय बाळांना, ज्या पोटामध्ये अगदी डायजेशनचे इश्यूज येऊ शकतात असा आपल्याला डाऊट आहे. त्या केसमध्ये आपण अगदी प्रोसेस्ड फूड बाळांना दिल्यामुळे हे प्रिझर्वेटिव्स आहेत, म्हणजे अगदी सोडियम बेन्झोएट, नायट्राइट, सल्फाईट असे काही प्रिझर्वेटिव्स त्यामध्ये आहेत, जे पूर्णपणे शरीरातून एक्सक्रीट करणं मुलांच्या शरीरांना जमत नाही, त्यामुळे ते शरीरात साचून राहतात. हा एक पहिला घातक परिणाम झाला. सॉल्ट म्हणजे भरपूर प्रमाणात मीठ आहे,
जेवढं मीठ मुलांच्या शरीरात किंवा सोल्यूट लोड वाढणार तेवढी ही मुलं वयाच्या 30 नंतर 40 नंतर हायपरटेन्शनसाठी, डायबिटीजसाठी जास्त प्रोन होतात. म्हणजे 30तल्या 40तल्या बीपीला 2 वर्षाच्या असताना तुम्ही किती मीठ खाल्लंय आहे. करेक्ट, व्हेरी करेक्ट. असे भरपूर स्टडीज, असे भरपूर रिसर्चेस पब्लिश आहेत की ज्या वेळेला असं लेटर लाईफमध्ये ह्या मुलांना हे सगळे जे मेटाबॉलिक डिसिजेस आपण म्हणतोय, म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये अगदी 70-80 जे जेव्हा व्हायचे ते वयाचे त्यावेळेला बीपी, शुगरचा असा त्रास होता. मे बी आपल्या जनरेशनमध्ये ते 30-40 आलंय आणि आपल्या मुलांच्या जनरेशनमध्ये ते 20 पण येऊ शकतं. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक रिसर्च पेपर पब्लिश केला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 2050 पर्यंत 450 बिलियन इंडियन पॉप्युलेशन, भारतीय लोक हे ओबेसिटीचे शिकार होतील, म्हणजे लठ्ठपणा ह्या मुलांमध्ये असेल. 2050 पर्यंत म्हणजे कोण मुलं आली? आपलीच मुलं आली, जे की 20-25 वर्षानंतर अडल्ट रूपामध्ये येतील आणि त्यांच्यामध्ये लठ्ठपणा दिसणार आहे. आणि मग त्यासाठीचं महत्त्वाचं कारण काय आहे? हे पॅकेज्ड फूड. आणि ह्यासोबतच एक ॲडिक्टिव्ह नेचरमध्ये असल्यामुळे ही पुन्हा सायकल रिपीट होते. ज्या मुलांना चिप्स खायचं छान वाटतंय, ती टेस्ट आवडते, ते पुन्हा चिप्ससाठी क्रेव्ह करतात. मग जे काही बॅलन्स डाएट आहे ते मागे राहते, कारण पोटाचा आकार लहान आहे ना. एवढं चिप्सचं पॅकेट बाळाने खाल्लंय तर त्यानंतर बॅलन्स डाएट जाण्यासाठी पोटाचा आकार जागा किती राहते पोटात? मी आता 6 ते 2 वर्षाच्या मुलांसाठी सांगितलं, म्हणजे 6 महिन्यानंतरच्या मुलांसाठी सांगितलं की बाबा हळूहळू त्यांना पेज आणि ह्याच्यात थोड्या भाज्या हे टाकतात. जसं मुलं आता सॉलिड फूडकडे कधी न्यावं, त्यांना ड्राय फूडकडे कधी न्यावं, आणि मग आपण म्हणजे 8-10 पर्यंत त्या टप्प्याटप्प्यात काय काय गोष्टी इंट्रोड्यूस करायच्या सांगू शकलो तर बरं पडेल. कारण पालकांना तीच भीती असते की कधी काय द्यायचं, कारण 100 जण काहीतरी सांगत असतात. बरोबर आहे. एक 6 महिन्यानंतर आपण युजली कोणतीही भाज्या, फळं मुलांना चालू करतो. फक्त त्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी सोपी राहते की ज्यामुळे बाळाला गिळणं महत्त्वाचं राहील. पण यामध्ये कुठेही आपण एक जे बाळ आहे 0 ते 6 मध्ये जे फक्त ब्रेस्ट फिडिंगवर अवलंबून होतं आणि ज्याला ब्रेस्ट फिडिंगची सवय होती, त्या बाळाला नवीन टेस्ट एक्सेप्ट करणं थोडं अवघड जातं. त्यामुळे ह्या बाळाचा डाएट किती असतो? 1-2 चमचे, 3 चमचे. आणि ह्या काळामध्ये मुलांना फूडबद्दल एक इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. जे बऱ्याच वेळेला आपण फोर्स फिडिंग करतो की बाकीचं बाजूचं बाळ आहे ते 1 वाटी संपवतं, माझं बाळ तर तेवढं खात नाही, माझं बाळ तर 2-3 चमचेच खातं. या सगळ्यामुळे किंवा एखाद्या वेळेला आईला कोणतरी कमेंट पास करतं की माझं बाळ, म्हणजे तिचं बाळ बघ किती छान हेल्दी दिसतंय, तुझं बाळ तर एवढं दिसत नाही. मग आई तर अगदी अशी छान पेटून उठते की आईला तिचं बाळ मोठं करायचंच आहे आणि त्यासाठी हा बाऊल संपलाच पाहिजे आणि मग ते फोर्स फिडिंग सुरू होतं. पण होतं काय की जेव्हा बाळाला समजतं की जेवण आलं म्हणजे मला फोर्सफुली कोणतरी तोंडात कोंबणारच आहे, माझी इच्छा नसताना सुद्धा कोंबणार आहे, तर त्या बाळाचं सुद्धा जेवणाबद्दल निगेटिव्ह असोसिएशन तयार होतं आणि मग ते बाळ कधी आनंदाने जेवू शकतच नाही. आणि मग ह्याच बाळांमध्ये पिकी इटिंग चालू होतं किंवा मग जेवताना मोबाईलच दाखवा, TV दाखवा, हे अशा गोष्टी सुरू होतात आणि ज्यामुळे माइंडफुल इटिंग हा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे तो पूर्ण मागे पडतो. प्रत्येक वेळेला बाळाला खाताना हे समजलं पाहिजे की आज ही भेंडीची भाजी आहे किंवा टोमॅटो आहे, ते लाल कलरचं दिसतं, त्याची चव काय लागते, मला भूक लागल्यानंतर नक्की मला काय होतं, मग मी खाल्ल्यानंतर माझी भूक शांत होते, मग मी किती खाल्ल्यानंतर भूक शांत होते. हे सगळे हंगर क्यूज बाळाला त्याच्या डेव्हलपमेंटनुसार ओळखता येतात, पण आपण त्यासाठी वाव दिला पाहिजे. आपण त्यासाठी थोडं थांबून बाळाला सुद्धा ते जेवण एक्सप्लोर करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. कदाचित सुरुवातीला बाळ ते सांडेल किंवा हाताने ते सगळं खराब करेल, स्वतःला खराब करेल, पण ह्यातूनच बाळ लर्न होणार आहे, शिकणार आहे. आपण जर असं म्हणालो की नाही बाळाने 10-15 मिनिटात जेवण संपलं पाहिजे, मला दुसरी माझी कामं आहेत, मला वेळ नाहीये, तर मग असं होतंय काय की मी गाडीची चावी दिली आहे, तुला 15 मिनिटातच गाडी चालवायला शिकायचंय, आणि जे की पॉसिबल नाहीये. आपल्याला वेळ दिला पाहिजेत. हे नवीन स्किल्स आहेत, बाळामध्ये डेव्हलप होण्यासाठी त्याच्या डेव्हलपमेंटल माइलस्टोननुसार बाळ वेळ घेणार आहे आणि त्यासाठी त्याला फूड एक्सप्लोर करता आलं पाहिजे. आजकाल ना एक बरीच गोष्ट प्रॉमिनंटली दिसते सगळीकडे, ते म्हणजे अगदी 8व्या-9व्या वर्षी मुलींना पाळी यायला लागलेली आहे. तर त्याचं कारण काय आहे? मुलींमध्ये लवकर पाळी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मुलींमध्ये वाढलेलं वजन. मग ते प्रोसेस्ड फूडमध्ये असेल किंवा फिजिकली ॲक्टिव्ह मुली कमी राहत असतील त्यामुळे असेल, किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे मुलींचं वजन जर वाढत असेल तर त्यामधून HPA ॲक्सिस म्हणजे हायपोथॅलामो पिट्युटरी ॲक्सिस जो आहे तो ॲक्टिव्हेट होतो आणि ह्या मुलींमध्ये लवकर पाळी येते. लेप्टिन नावाचा एक हॉर्मोन आहे की जे ॲडिपोज टिश्यू किंवा जे चरबीचे सेल्स आहेत ते रिलीज करतात आणि त्यानंतर हा सिग्नल आपल्या हायपोथॅलॅमसला किंवा पिट्युटरी ग्लँडला मिळाला की त्यानंतर हे हॉर्मोन सिक्रेट व्हायला लागतात आणि मुलींना पाळी येते. त्यामध्ये मग बाकीचे पण रोल्स आहेत की
जे काही कॅलरी रिच फूड आहेत किंवा मेकअप प्रोडक्ट्स आहेत मुलींमधले, की ज्यामध्ये थायलेट्स आहेत, बेन्झिन आहेत, सल्फाईट, डाईज आहेत, पॅराबेन बेस्ड क्रीम्स आहेत, हे सगळे हॉर्मोनल डिस्रप्टर्स म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे सुद्धा मुलींमध्ये लवकर पाळी येण्याचं दिसून येतं. त्यासोबत प्लॅस्टिक कंटेनर्स आहेत, रोजच्या वापरातले आपले प्लॅस्टिक कंटेनर्स असतील, की ज्यामुळे सुद्धा हे सुद्धा हॉर्मोन डिस्रप्टर म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा आजकालच्या मुलींमध्ये लवकर पाळी येण्याचं प्रमाण दिसून येतं. मग अगदी गावातल्या मुली असतील किंवा अगदी शहरातल्या मुली असतील, ह्या दोन्हीही बॅकग्राऊंडमधल्या मुलींमध्ये हे लवकर पाळी येण्याचं प्रमाण दिसून येतंय. आणि त्या हार्मोन्स डिस्रप्टरबद्दलच मला माहीत नाही हे खरं आहे का हे मिथ आहे, पण बऱ्याच ठिकाणी अशा रील येतात की आत्ताच्या ज्या गाई म्हशी आहेत त्यांचं दूध पिऊ नका, कारण त्यांना हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन त्यांना जास्त दूध द्यायला लावलं जातं आहे. त्या दुधामुळे तुमचं पाळी लवकर येते, मुलांना दाढी मिशा लवकर येतात, हार्मोनल चेंजेस होत आहेत. तर हे खरं आहे का? पाळी लवकर येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मुलांचं वजन. जर मुलं चिकन किंवा मटन किंवा दूध भरपूर पिऊन त्यांचं जर वजन वाढत असेल तर ते एक कारण असू शकतं. पण जर हॉर्मोन्सच्या इंजेक्शन्सबद्दल म्हणत असाल तर ते अगदी नॅनोग्रॅम्समध्ये आपल्या शरीरामध्ये मिक्स होतात आणि त्यानंतर त्याचा रोल जास्त आपले हॉर्मोन्स डिस्टर्ब होण्यासाठी राहत नाही. जो काही HPA ॲक्सिस आपला स्टिम्युलेट होतो तो आपल्या हॉर्मोन्समुळे होतो. त्या इंजेक्शन्समुळे किंवा ते दूध प्यायल्यामुळे मुलांमध्ये काहीही फरक दिसून येत नाही. प्रमाणात म्हणजे एज अप्रोप्रिएट जर दूध पिलं, एज अप्रोप्रिएट जर चिकन मटन खाल्लं तर त्यांनी हे होणार नाही. आणि मुळे त्यातलं हार्मोनचं प्रमाण पण इतकं लहान आहे की ते कदाचित ते आपल्या हॉर्मोन्सला डिस्टर्ब नाही करत. जे हॉर्मोनल ॲक्सिस आपला आहे त्याला डिस्टर्ब नाही करत. कुठल्याही 3-4 वर्षाच्या मुलाच्या घरी जात असेल तर आपण काय करतो, चॉकलेट घेऊन जातो. तर काय कोणी म्हणजे कितव्या वर्षी चॉकलेट चालू शकतं, म्हणजे 4थ्या 5व्या 6व्या वर्षी? चॉकलेट 2 वर्षानंतर तुम्ही देऊ शकता, पण ते मॉडरेशनमध्ये असावं. किंवा चॉकलेटचे हेल्दी अल्टरनेटिव्स पण आहेत. म्हणजे तुम्ही जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते एकत्र करा छानपैकी, त्याची पावडर बनवा. डार्क चॉकलेट किंवा कोकोआ पावडर म्हणून आहे, त्याचं हेल्दी अल्टरनेटिव्स विदाऊट शुगर. मग त्यामध्ये तुम्ही डेट्स ॲड करा किंवा खजूर ॲड करा, ज्यामुळे तो गोडवा येईल. ते चॉकलेटचं थोडंसं कोटिंग करा त्याला, जो की हेल्दी अल्टरनेटिव्ह म्हणून मुलांना आपण देऊ शकतो. डार्क चॉकलेटमुळे चांगले न्यूरोट्रान्समीटरसुद्धा आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात. मग चॉकलेटच्या व्यतिरिक्त जे मार्केटमधलं चॉकलेट आहे, ज्यामध्ये पाम ऑइल आहे, शुगर आहे, ते मुलांना देण्याऐवजी आपण हे सांगू शकतो की हे चॉकलेट बनवण्यासाठी तू मला पण मदत कर. ज्या चॉकलेट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये बाळाने स्वतः मदत केलेली आहे, तो खाण्यासाठी बाळाला इंटरेस्टसुद्धा येईल आणि त्यामुळे आपण असे हेल्दी अल्टरनेटिव्स बाळांना देऊ शकतो. खाण्याबद्दलच बोलतो होतो आपण आणि तुम्ही मगाशी ओबेसिटीबद्दल पण बोललात आणि आपल्याकडे चाइल्ड ओबेसिटीचं पण प्रमाण खूप वाढलंय गेल्या काही वर्षांमध्ये. तर ज्यावेळेस आपण हेल्दी बाळ म्हणतो, आपल्याला ते गुटगुटीत वजन वाढलेलं, बाळाचं धरलेलं, त्या सगळ्या वेगवेगळ्या जाहिरातींमधली जी बाळं असतात, ढोली बाळ, ते बाळ म्हणजे हेल्दी बाळ आपल्याला वाटतं, कारण ते छान सिनेमॅटिक असतं, गुबगुबीत असतं. तर ज्यावेळेस आपण हेल्दी म्हणतो मेडिकल पर्स्पेक्टिव्हने, त्यावेळेस भारतीय हेल्दी बाळ कसं दिसतं आणि कसं असलं पाहिजे? हेल्दी बाळ म्हणजे त्याने त्याच्या वयानुसार अप्रोप्रिएट वेट त्याचं बाळाचं असलं पाहिजे, त्याची उंची असली पाहिजे. अप्रोप्रिएट वेट म्हणजे किती, म्हणजे कसं असतं? ओके, जेव्हा बाळ जन्माला येतं 2.5 ते 3.5 किलोमध्ये बाळ ही इंडियन बाळं, भारतीय बाळं ही नॉर्मल समजली जातात. त्याच्या कमी वजनाची बाळं ही थोडी कमी वजनाची बाळं आणि त्याच्यापेक्षा जास्त बाळं ही थोडी जास्त वजनाची बाळं म्हणून मोजली जातात. त्यानंतर बाळाचं वजन जेव्हा बाळ 5 महिन्यांचं होतं तेव्हा त्याच्या त्या बर्थ वेटच्या डबल होतं आणि जेव्हा बाळ 1 वर्षाचं होतं ते बर्थ वेटच्या ट्रिपल होतं. एवढ्यानुसारच जर बाळाचं वजन असेल तरी आपण बाळांना हेल्दी म्हणू शकतो, प्रोव्हाइडेड बाळाची उंची व्यवस्थित असली पाहिजे आणि त्याने त्याच्या वयानुसारचे माइलस्टोन्स अचीव केलेले पाहिजेत. म्हणजे बाळाने रांगणं, दादा बाबा बोलणं, एखादी गोष्ट हातात पकडणं, टाटा बाय बाय बोलणं, ह्या गोष्टीसुद्धा वाढीमध्ये काउंट केल्या जातात आणि त्या गोष्टीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत ही मुलं चपळ हवीत, त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर म्हणजे एक पायरी चढून आला, एक मजला चढून आला की मग दमछाक होते, मग ही बाळं हेल्दी बाळं म्हणून आपण मोजत नाही. त्या बाळांना फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा करता याव्यात त्यांच्या एज अप्रोप्रिएट. त्यासोबतच या मुलांमध्ये जे काही सोशल स्किल्स आहेत, म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्याची पद्धत, राग आल्यानंतर त्यांचे इमोशन्स कंट्रोल करण्याची पद्धत, हे जे सोशल स्किल्स आहेत ते सुद्धा डेव्हलप व्हावेत आणि त्यानंतर आपण मुलांना हेल्दी बाळं म्हणू शकतो. या बाळांमध्ये इन्फेक्शन्सचा रेटसुद्धा कमी असतो, म्हणजे एखाद्या गोष्टींमुळे ॲडमिट करायला लागणं किंवा ते इन्फेक्शन्स खूप दिवसांसाठी लांबलचक खेचलं जाणं, ह्या गोष्टींचं प्रमाणसुद्धा कमी असतं. जेव्हा हे सगळे पॅरामीटर्स आपण काउंट करतो त्यावेळेला आपण एखाद्या हेल्दी बाळाला हेल्दी म्हणू शकतो.
तर वजन किंवा गुबगुबीत बाळ दिसणारं किंवा एखादं चब्बी बाळ आहे ते दरवेळेला हेल्दी असेलच असा त्याचा अर्थ होत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण किंवा हे भरपूर वाढत आहे किंवा चाइल्डहूड ओबेसिटी येत आहे आणि त्यामागे कारण हेच आहे की आपल्या इटिंग हॅबिट्स खूप चेंज झालेल्या आहेत. आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी मुलांना तेवढा वेळ देतच नाहीये. आधी शाळेतून आल्यानंतर आपण सुद्धा खेळायला जायचो आणि 1 तास ठरलेला असायचा, आपण खेळायचोच. कुठलाही खेळ असेल पण तो आउटडोअर खेळ असायचा आणि ज्यामुळे आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी व्हायची किंवा शाळेत जाताना सुद्धा आपण सायकलवरून जायचो. आणि ह्या सगळ्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे वजन सुद्धा मुलांचे आटोक्यात राहत होते. जसं मी सांगितलं की पुढच्या 2050 पर्यंत इंडिया विल बी द कॅपिटल ऑफ ओबेसिटी. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्या हातात एकच महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांचा आहार आणि मुलांची एक्सरसाइज ती रुळावर आहे का, त्याच्याकडे आपण किती लक्ष देतोय. प्रोसेस्ड फूड मुलांच्या आहारामध्ये किती कमी आहे, मुलांच्या आहारामध्ये शुगर गूळ हा किती प्रमाणात कमी जातोय किंवा जातच नाही, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक फॅट सेल नावाची थेअरी आहे. म्हणजे काय, ते 0 ते 5 वर्षांमधल्या मुलांमध्ये फॅट सेल्स तयार होतात आणि तेवढ्या प्रमाणात ते अडल्ट लाईफमध्ये तयार होत नाहीत. म्हणजे जर जेव्हा बाळ लहान असेल त्यावेळेला आपण त्याला भरपूर प्रमाणात फॅट असलेलं जेवण दिलं किंवा प्रोसेस्ड फूड दिलं तर ह्या मुलांमध्ये भरपूर फॅट सेल्स तयार होणार आणि ते फॅट सेल्स झालेले तयार तसेच अडल्ट लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड होणार. मग आपण पण पाहतो आजूबाजूला जे काही थोडे वजनाने जास्त असलेले लोक आहेत, वजन कमी करायचा प्रयत्न करतात. 1-2 महिन्यात क्रॅश डाएट करून किंवा एक्सरसाइज करून जिम करून वजन कमी करतात, पण त्यानंतर पुन्हा त्यांचं वजन वाढतं. का? कारण त्यांनी लहानपणामध्ये प्रोसेस्ड फूड खाल्लेलं आहे. मला खूप चांगलं जस्टिफिकेशन. आणि त्यामुळे ह्या लहान मुलांची जी काही बेस आहे तो आपल्याला चांगला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ह्या चाइल्डहूड डाएटमध्ये आपल्याला एवढा जास्त इंटरफिअरन्स करावा लागतोय आणि तो करणं देखील गरजेचं आहे. जो बाळांना आपण मोठं करतोय ह्यासाठी नाही की 20शीत 20शीत त्यांना बीपीची किंवा शुगरची गोळी चालू व्हावी आणि त्यांना असे कोमॉर्बिडिटीज यावेत आणि त्यातून त्यांनी त्यांची प्रगती करावी. हे खूप अवघड आहे. आपल्याला हेल्दी मुलं हवी आहेत. आपण फूड बद्दल मगाशी बोलत होतो त्यावेळेस आपण 6 महिन्यापर्यंत त्यांना काय काय गोष्टी इंट्रोड्यूस केल्या हे पाहिलं. त्याच्या पुढे पण म्हणजे काय अगदी वर्ष असेल 2 वर्ष असेल आणि त्याच्यानंतर काय मुलं बहुतेक त्यांचं घेऊन खायला लागत असतात. तर काय काय टप्प्यामध्ये काय काय गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या सेफ आणि काय काय ओके, कारण त्यातनंच बऱ्यापैकी जज करता येतं. कारण मी हल्ली बरेच व्हिडिओ बघत असतो त्याच्यात लोक मुलं शाळेत जाण्याआधीच त्यांना मग डबा कसा खायचा हे शिकवतात. मग पोळ्यांचे तुकडे करून द्या, मग ते घरीच पोळी आणि भाजी एकत्र करून खाऊ शकतायत का, कारण त्यांना मग शाळेत गेल्यानंतर कोणी भरवणारं नसेल. तर काय काय त्याचे म्हणजे खाण्याच्या बाबतीतले पण इंट्रोडक्शनचे काय काय माइलस्टोन्स असू शकतात. शक्यतो एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे बेबी लेड विनिंग. म्हणजे काय की बाळ स्वतःच्याच हाताने स्वतः खात आहे. आता हा कॉन्सेप्ट झालाय फेमस वेस्टर्न कंट्रीजमुळे, पण आपल्या भारतामध्ये हा आधीपासून खूप चालत आलाय. म्हणजे जेव्हा एखाद्या आईला 10 बाळं होती किंवा 7-8 मुलं होती त्यावेळेला असं आठवतंय का की प्रत्येक आई वाटी घेऊन चमचा घेऊन बाळाच्या मागे पळत पळत लागली आहे आणि मागे पळणार. करेक्ट. आणि त्यामुळे ती बाळं स्वतःच्या हातानेच स्वतःहून खायला शिकली आहेत. एखाद्या वेळेला ठसका लागलाय किंवा एखादा घास तोंडात अडकला, घशात अडकला तर एखादी मोठी बहीण उठायची, थोडंसं पाठीवर थपथपायची, पुन्हा पाणी द्यायची. त्यातून ते बाळ शिकायचं जेवढा घास तोंडात कसा मॅनिप्युलेट करायचा आणि ते गिळायचं कसं, चावायचं कसं. ह्या सगळ्या गोष्टी बाळांना जेवढा बाळ लहान आहे तेवढ्या लवकर शिकवल्या तर ते शिकतात. जर प्रत्येक वेळेला आपण सुपी कन्सिस्टन्सीमध्ये देतोय किंवा मिक्सरमधून काढून देतोय तर ह्या बाळाला शिकणं हे खूप अवघड होऊन जातं. आणि स्पेसिफिकली 18 महिन्यानंतर जर 18 महिन्यापर्यंत आपण फक्त मिक्सरमधून ग्राइंड केलेलं जेवण बाळाला देतोय तर त्यानंतर मुलांना चावायचं कसं, गिळायचं कसं ह्या सगळ्यांचा संभ्रम पडतो. हिरड्या आजही बाळाला आलेले नसतील तरी सुद्धा हिरड्या ह्या कॅपेबल आहेत जे काही सॉफ्ट फूड आपण बाळाला देतोय ते चावण्यासाठी, आणि ते गिळणं, इकडून तिकडे घास तोंडात घेणं हे सुद्धा मुलांना शिकता येतं जेवढी मुलं लहान आहेत तेवढ्या लवकर. मग हा बेबी लेड विनिंगमध्ये काय आहे की तुम्ही बाळाला छोटे छोटे पीसेस असतील, म्हणजे जर राईस देत असाल तर त्याचे छोटे छोटे बॉल्स असतील, ते बाळाला आपण समोर करून ठेवतो. बाळ स्वतःच्या हाताने घेऊन ते तोंडात घालायला शिकतं. त्यामुळे होतं काय की बाळाची जे काही ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट आहे, फाईन मोटर डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा चांगली येते. म्हणजे हा हात आहे त्याने उचलायचं कसं, ग्रास्प कसं करायचं जेवण, ते तोंडापर्यंत न्यायचं, म्हणजे हँड माउथ कोऑर्डिनेशन काय आहे ते सुद्धा बाळ शिकतं. आणि दरवेळेला मी हे खाल्ल्यानंतर अशी चव लागते, मग मला हे खाताना खूप मजा येते, माझी भूक भागली जाते, हा सगळा सुद्धा बाळासाठी खूप प्लेझंट मोमेंट असते आणि बाळ खरोखर जेवणाबद्दल आनंद घ्यायला शिकतं.
पण ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा आपण पाहतो की आई एखाद्या चेअरमध्ये बसवतीये किंवा त्याला भरवतीये किंवा अगदी एकतर मध्ये एक मी व्हिडिओ पाहिलेला होता की ज्यामध्ये बाळ सोफ्याला टेकून बसलेलं होतं, त्याचे 2 हात 2 साईडला आईने पकडलेले होते आणि बाळाला भरवत होती. त्या बाळाला का वाटेल की मला जेवायला पाहिजे? ते भूक जरी आलं तरी पण सांगणार नाही की मला भूक लागलेली आहे, मला जेवण दे. आणि असं निगेटिव्ह असोसिएशन बाळाला जेव्हा हे नवीन फूड इंट्रोड्यूस होतंय त्यावेळेला होऊ नये. आणि साधारण कधी पासून त्यांनी स्वतः खाल्लं पाहिजे? कारण मी बऱ्याचदा बघितलं की काय 3-3, 4-4 वर्षाच्या मुलांनाही आईला मागे पळत ते भरवावं लागतं की ते खात नाहीत, स्वतःच्या हाताने खात नाहीत. त्यांना ते तुकडे करून सगळं करून लिक्विडच करून खायला घालावं लागतं. अगदी हे बेबी लेड विनिंग जो हा कॉन्सेप्ट आहे तो आपण 6 महिन्यांपासून चालू करू शकतो. फक्त त्यामध्ये प्रॉब्लेम काय येऊ शकतो की दरवेळेला बाळाला तोंडात घालणं हे समजत नाही किंवा जेवढं गरजेचं आहे, जेवढी त्याची भूक आहे तेवढं बाळाला जात नाही. त्यामुळे बाळाला तुम्ही जेवण देताना सोबत सुद्धा असं काही जेवण द्या आणि त्यासोबत आईने सुद्धा फीड करा की ज्यामुळे जेवण जोपर्यंत बाळ करतंय तोपर्यंत त्याची भूक आहे आणि तोपर्यंत आपण बाळाला जेवण दिलं पाहिजे. जेव्हा बाळ तोंड बंद करते आणि मान फिरवते तेव्हा दॅट इज अन इंडिकेशन की बाळाची भूक भागलेली आहे अँड नाव यू स्टॉप फीडिंग द बेबी. आणि जर तोपर्यंत खूप कमीच खाल्लेलं असेल बाळाने तरी सुद्धा तेवढीच त्याची भूक आहे आणि तेवढंच त्याला देणं गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर सुद्धा बाळाची जवळपास 50% एनर्जी 50 to 60% एनर्जी ही ब्रेस्ट फिडिंगने कंप्लीट होते. त्यामुळे ही बाळं कमी वजनाची राहतील आणि त्यांना काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होईल असं काहीही होत नाही. जेवढं बाळाला गरजेचं आहे तेवढं बाळ खाणार. म्हणजे अगदी नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे त्याला सुद्धा समजतं की दूध मला किती गरजेचं आहे आणि दूध तेवढं बाळ झालं की ते सुद्धा बाळ तोंड बंद करतं किंवा ते सुद्धा बाळ तोंड बाजूला घेतं की जे काही आईचा असा कंटिन्युअस सप्लाय आहे ब्रेस्ट मिल्कचा तो सुद्धा बंद होतो. त्यामुळे त्यांना भूक किती आहे हे बाळांना जन्मताच समजते. त्यामुळे फोर्स फिडिंग करायची बिलकुल गरज नाही. यामध्ये फक्त बाळाचं जेवणासोबतचं पॉझिटिव्ह असोसिएशन होण्याला जास्त महत्व आहे. आणि 3-4 वर्षाची मुलं असतील ती, कारण आता माझी भाची आहे ती 3 वर्षाची, तर ती बऱ्याचदा पिकी इटर असतातच सगळेच. तर ती एका पॉईंटनंतर ती म्हणते की बास मला खायचं नाही. पण आम्हाला माहिती असतं की तिने आत्ता नाही खाल्लं तर ती परत थोड्या वेळानंतर रडरड करणार आहे, कारण का तिला भूक होती पण तिला आवडत नाही म्हणून तिने खाल्लं नाही. तर हे कधी ठरवायचं? म्हणजे तुम्ही म्हणालात की बाबा त्यांनी तोंड बंद केलं की नाही म्हटलं तर नाही म्हणायचं, त्याच्याबद्दल थोडंसं. ओके. जेव्हा मुलांचं ना पॉझिटिव्ह असोसिएशन जेवणाबद्दल तयार होतं ना तेव्हा ह्या मुलांमध्ये पिकी इटिंग खूप कमी दिसतं पहिली गोष्ट. आणि त्यामुळे मुलं छान त्यांच्या आवडीने हात खराब करत स्वतःचं तोंड खराब करत भरपूर खातात. जर तुम्हाला असं वाटलं की हां आता बाळाने खाल्लं नाहीये, बऱ्याच वेळेला काय होतं बाळाला दात येत आहेत, बाळाला आजारपण आहे, त्यावेळेला त्यांची खायची इच्छा होत नाही आणि आपल्याला सुद्धा वाटत नाही. आपल्याला पण जाणवतं आता कणकणी आहे, जेवण जात नाहीये, इच्छा नाहीये आणि त्यावेळेला जर आपल्याला कोणी असं धरून तोंडात असं काही कोंबलं तर नाही आवडणार आपल्याला. सेम हीच गोष्ट होते. तर ज्यावेळेला असे हंगर स्ट्राईक्सवर मुलं जातात की ज्यावेळेला त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काही चेंजेस होत असतात, म्हणजे त्यांचे दात येणं, ज्यामुळे हिरड्या त्यांच्या सळसळत असतात, जॉचं इन्फ्लमेशन झालेलं असतं, दुखत असतं त्यांना चावताना, त्यावेळेला ही मुलं नाही खात किंवा त्यांची काही डेव्हलपमेंट आहे त्यावेळेला हे मुलं हंगर स्ट्राईकवर जातात, काही इन्फेक्शन झालेले असतील. ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा मुलांना एवढं समजतं की मला भूक लागलेली आहे तर मला खाणं गरजेचं आहे. मग त्या केसमध्ये हे एक लहान मुलांमध्ये हा एक कॉन्सेप्ट आहेच की त्यांचं पोटाचा आकार लहान आहे ना, तर मग तुम्ही जे काही जेवण देणार आहे ते न्यूट्रिएंट डेन्स द्या. म्हणजे त्यातून बाळाला फक्त पोहे देऊ नका की ज्यातून फक्त कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. त्यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या टाका, मोड आलेले कडधान्य टाका की ज्यामुळे जरी बाळाने 4 घास खाल्ले ना तरी त्यातून त्याला जीवनसत्व मात्र पूर्ण मिळतील. म्हणजे जर मी फक्त पोहे खाल्ले तर त्यातून मला फक्त कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत. पण जर मी त्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले किंवा किंवा जर ड्रायफ्रुट्स टाकले किंवा अंड टाकलं, अंडा पोहा जे आपण म्हणतो, या सगळ्यामुळे ते अजून न्यूट्रिएंट डेन्स बनतात. आणि मग तसं जेवण जर बाळाला दिलं, म्हणजे कमी जागेत जास्त जेवण बसवायचंय असं जर जेवण आपण मुलांना दिलं तर त्यामुळे त्यांची जेवढी गरज आहे, कॅलरी रिक्वायरमेंट असू देत किंवा जीवनसत्वांची गरज असू देत, ही सुद्धा पूर्णपणे भागली जाते. आणि कॅलरी रिक्वायरमेंट आणि विटॅमिन्सवरनंच आता ज्या सगळ्या ॲड्स दिसतात, लहान मुलांना दुधात काहीतरी टाकण्यासाठीच्या ज्या पावडरी मिळतात, चॉकलेटच्या पावडरी असतील किंवा काही आपण ज्या लहानपणी पण खाल्ल्यात तर त्या दिलेल्या चालतात का? आणि कारण का सगळ्या आयांचं हेच दुःख असतं की मुलं दूध पित नाहीत कारण दुधाचा वास आवडत नाही आपल्याला. आणि म्हणजे ते काय 3 वर्षाचं मुलं असो किंवा 10 वर्षाचा किंवा अगदी 30 वर्षाचा मुलगा असला तरी त्याला दूध प्यायला आवडत नाही कारण का तो वास येतो दुधाचा एक पेक्युलर. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या वरनं ज्या पावडरी टाकतो आपण त्या चांगल्या आहेत का शरीरासाठी आणि खरंच त्या वाढत करतात का आणि त्यांनी मुलं उंच, हुशार, स्मार्ट होतात का? कारण ह्याचा एक थोडंसं अजून पुढे एक्सटेन्शन असं
की ह्यांची गरज आहे का? कारण आपल्याला ज्या जाहिराती दिसतात, जे सेलिब्रिटीज दिसतात, जे इन्फ्लुएन्सर्स दिसतात, त्यांची गुबगुबीत बाळं या पद्धतीच्या पावडरी खातात आणि मग त्याच्यानंतर ते सुदृढ बनतात, असं आपल्याला एक धारणा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या बाळाला आपण काहीतरी प्रोव्हाइड करतो आहे असं पालकांना जर वाटत असेल, तर मग काहीतरी एक डब्बा आपल्या घरात येतो आणि मग जो तुमच्या घरात जो तो डब्बा असेल, तर तुम्ही बाळाची काळजी घेताय असं पालक स्वतःला लेबल लावून घेतात. आणि बाळ म्हणजे आपण 10 वर्षापर्यंत बाळ म्हणतो. ओके. नाही, मला असं वाटतं इट इज टोटली स्कॅम. जेवढे कुठले तुम्ही प्रोटीनचे डबे बघा किंवा कुठलेही मिल्क ॲडिटिव्स बघा, ह्या दोन्हीही गोष्टीमध्ये शुगरचं भरपूर प्रमाण आहे. साखरेमुळे कदाचित तो दुधाला फ्लेवर येत असेल किंवा जो काही चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला फ्लेवर मिळत आहेत त्याच्यामुळे कदाचित तो फ्लेवर येत असेल. पण तो आपण घरी सुद्धा ॲड करू शकतो ना. जो काही आपण वेलची पावडर टाकली एखाद्या वेळेला किंवा एखाद्या वेळेला खजूर त्यामध्ये ॲड केले किंवा खारीक पावडर टाकली, गोड होणार आहे ते दूध. आणि जरी दूध घ्यायचं नसेल बाळाला, त्याला सुद्धा हेल्दी अल्टरनेटिव्स आहेत. त्यामुळे दरवेळेला ती पावडर हे केलेला पावडरच टाकली पाहिजे. तर मला असं वाटतं की थोडंसं पेरेंट्स एका मिथमध्ये आहेत किंवा की ते दिल्यानंतरच मुलांना चांगलं न्यूट्रिशन मिळतंय. ह्याच्यामधलं सिक्रेट डज नॉट लाय इन एनी ऑफ द प्रोडक्ट्स. ह्यामध्ये फक्त तुम्ही मुलांना हेल्दी बॅलन्स डाएट द्या. आधीच्या काळामध्ये पण मुलं खूप छान हेल्दी होती आणि त्यावेळेला मुलांमध्ये कुठलेही असे ॲडिटिव्स नव्हते आणि आपण सुद्धा जेव्हा मला असं वाटतं की आपल्या जनरेशनच्या पुढे हे सगळे सुरू झालेले आहेत. पण त्याची बिलकुल बाळांना गरज नाही आणि न दिले चांगले. असला कुठल्याही एनर्जी बूस्टर्सनी पुरं हुशार, उंच, चपळ असं काही होत नाही. उलट हे न खाल्ली तर जास्त होतील. करेक्ट. आता बराच वेळ फूडवरती बोललोय आणि दुसरा आणखीन एक महत्वाचा कॉम्पोनंट तो म्हणजे ऍक्टिव्हिटी. तर ऍक्टिव्हिटी अगदी ते काय 6 महिन्याचं बाळ असेल ते काय 10 वर्षांचं, तर या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या टप्प्यातली ऍक्टिव्हिटी किती महत्वाची आहे आणि ती ग्रोथला काय पद्धतीने एक्सेलरेट करते? ओके. जेव्हा कुठलं बाळ नवजात बाळ जन्माला येतं त्याचा ब्रेन आणि आपला ब्रेन ह्यामध्ये खूप फरक आहे. फक्त 25% बाळाचा ब्रेन हा नवजात बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा डेव्हलप झालेला असतो. त्यानंतर जवळपास 75% बाळाचा ब्रेन हा डेव्हलप होणार असतो आणि तो डेव्हलप कसा होणार आहे तर तो सराउंडिंगमध्ये कुठले आहे ह्या गोष्टींवर. जेव्हा मी एखादी तुम्हाला गोष्ट सांगतेय किंवा बाळाला जेव्हा एखादा टच करतेय तर त्यावेळेला जो काही सेन्सरी स्टिम्युलाय बाळाला मिळणार आहे त्यातून प्रत्येक सेकंदाला जवळपास 1 मिलियन सेल्स किंवा न्यूरोसायनॅप्टिक कनेक्शन्स हे बाळाच्या ब्रेनमध्ये डेव्हलप होत असतात. त्यामुळे या बाळांसोबत बोलणं, त्यांना फ्री प्ले अवेलेबल करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी नवजात बाळ असेल तर तुम्ही बाळासोबत बोलू शकता, एखादं गाणं त्याला ऐकू शकता, गोष्ट सांगू शकता, तुमचं जे काही रोजचं रुटीन आहे ते बाळासोबत शेअर करू शकता. भले बाळ त्यावर तुम्हाला काही रिस्पॉन्स देत नसेल, बट ट्रस्ट मी, बाळाच्या डोक्यामध्ये जी काही प्रोसेस आहे, न्यूरोसायनॅप्टिक जे काही कनेक्शन्स डेव्हलप होत आहेत ते खूप प्रचंड वेगाने डेव्हलप होत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला इनपुट्स देणं बाळाला गरजेचं आहे. त्यानंतर बाळ जेव्हा 6 महिन्यांचं होतं तेव्हा स्वतःहून रांगायला लागतं, विथ सपोर्ट बसायला लागतं. त्यामुळे बाळांना फ्री प्ले देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे रिकामं तुम्ही बाळाला कार्पेटवर, बेडशीटवर सोडा की ज्यामुळे बाळ स्वतःहून रांगायला शिकेल, त्याला स्वतःहून माझा पाय अडकला आहे मग मी पाय त्यातून कसा काढू, माझा हात अडकला आहे मग मी कसा काढू, हे स्वतःचं स्वतः समजेल. जेवढा फ्री प्ले तुम्ही बाळाला द्याल तेवढे जास्त लवकर माइलस्टोन्स मुलांमध्ये डेव्हलप होतात. जेवढं जास्त आपण मुलांना खाली फ्लोअरवर सोडू तेवढ्या लवकर मुलांच्या त्यांना सुद्धा ह्या कला क्षमता अवगत होतात आणि त्यातून त्यांना समजतं की चालण्यासाठी मला काय गरजेचं आहे. ते हळूहळू एखाद्या खुर्चीचा पाय धरून उभं राहायला सुरुवात करतं, एखाद्या वेळेला त्यातूनच एखादं पाऊल टाकायला सुरुवात करतं, परत पडेल पण परत उभं राहायची क्षमता सुद्धा तेव्हा त्याच्यामध्ये येते. जर तुम्ही बाळाला फ्री प्ले देत नसाल, म्हणजे जर सारखं बाळाला मांडीवरच घेऊन बसत असाल किंवा सारखं उचलूनच घेत असाल किंवा त्याला जमिनीवर ठेवल्यावर त्याला इन्फेक्शन्स होतील किंवा त्याला धूळ पायाला नाही लागली पाहिजे, जर असं असेल तर मग मुलांना डेव्हलपमेंट करण्यासाठी काही वावच अवेलेबल आपण करून देत नाहीये आणि या सगळ्यामध्ये जे काही ग्रॉस मोटर माइलस्टोन्स आहेत ते मुलांचे मागे पडतात. जसं बाळ 1 वर्षाचं होतंय त्यानंतर तुम्ही बाळाला पार्कमध्ये घेऊन जा, जे काही आजूबाजूचे इनपुट्स आहेत, फ्रेश एअर मिळते मुलांना, जे काही आवाज कानांवर पडतायत, बाहेर फिरायला गेल्यानंतर अजून काही सेन्सरी इनपुट्स मुलांना मिळतात, इतर मुलं भेटतायत आणि म्हणजे आपण म्हणतो ना की 60 मिनिटे रोज फिजिकल ऍक्टिव्हिटीची ही मुलांना दिलीच गेली पाहिजेत. आणि त्याची सुरुवात होते ही बाळं जेव्हापासून 1 वर्षाची होत आहेत, चालायला लागतायत आणि आपण त्यांना आउटडोअर सराउंडिंगला एक्सपोज करतोय तेव्हापासूनच. जेव्हा हे लहानपणीच आपण मुलांच्या रुटीनमध्ये एक इंट्रोड्यूस करून देतोय त्यावेळेला रोज त्यांना पण समजतं की आपल्याला 1 तासाचं फिजिकल ऍक्टिव्हिटी गरजेची आहे. आताची बाळं खरं तर स्क्रीन सोबतच जन्मली आहेत. म्हणजे काय, सगळ्यांच्या हातात फोन्स आहेत, घरात टीव्ही आहे, आयपॅड्स आहेत
आणि घरात सगळ्यांकडे मल्टिपल स्क्रीन्स आहेत. म्हणजे असं एक कॉमन, आपण जन्मलो त्यावेळेस एक कॉमन स्क्रीन होती, तसंही आता काही नाहीये. अशा काळात स्क्रीन अवॉइड करणं तर शक्यच नाही. म्हणजे आपण कदाचित त्या डिल्युल्यूमध्ये जगू. सगळेच जण सांगतात की कसा स्क्रीन टाइम कमी ठेवला पाहिजे. एकतर या स्क्रीन टाइमचा ग्रोथवरती कसा परिणाम होतो. म्हणजे बऱ्याचदा अवॉइड करायचा हे कळतं, पण त्याने होतं काय हे कळत नाही. तर ग्रोथवरती काय पद्धतीचा नेमका परिणाम स्क्रीन टाइममुळे होतो, आणि जर कुठल्याही टप्प्यात मुलांना स्क्रीन इंट्रोड्यूस करायचे असेल तर ते टप्पे काय असू शकतात? ओके. तर इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स हे असं सांगतात की 0 ते 2 वर्षांपर्यंत मुलांना तुम्ही स्क्रीन दाखवली नाही पाहिजे. बापरे, 0? कारण आपण कितीतरी लहान मुलांचे ते व्हिडिओज बघतो आणि कितीतरी पालक आपल्याला माहिती असतात की खात नाहीये तर मग स्क्रीन दाखवा आणि त्याच्या तोंडात मग ते डंपर ओपन होतं आणि अगदी बरोबर आहे. माझ्याकडे 2 दिवसापूर्वी असे एक पेशंट सांगत होते की मी पण सांगत होते त्यांना की जेव्हा तुम्ही बाळाला जेवण देताय त्यावेळेला त्यांना स्क्रीन दाखवू नका किंवा त्याला माइंडफुल इटिंग होऊ देत त्याचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर आईचं एक त्यावर म्हणणं होतं की मॅडम त्याला स्क्रीन दाखवली ना तर तो कुकर भरून भात खातो, जर स्क्रीन दाखवली नाही तर एक चमचा खायला पण तोंड उघडत नाही. मग मला वाटलं कुकर भरून भात खाण्याची बाळाची कपॅसिटी आहे का? म्हणजे बाळ ओव्हरफीड करतंय का? म्हणजे बाळाला ओबेसिटी होणार का? तर हे इतकं जास्त त्रासदायक ठरू शकतं पुढच्या आपल्या काही वर्षांमध्ये. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, स्क्रीन्स दिल्यामुळे सिरोटोनिन, डोपामिन असे सगळे केमिकल्स मुलांच्या शरीरामध्ये सिक्रेट होतात. म्हणजे एखादं कार्टून बाळ स्क्रीनवर पाहतंय, कोकोमेलनवर तर एक प्रॉपर रिसर्च डेव्हलप झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की कोकोमेलन किंवा कोणतंही कार्टून असेल, ती जी स्क्रीनवरची चित्र आहेत एकदम 2-2, 3-3 सेकंदाला चेंज होत आहेत. एवढं हाय पेस्ट जेव्हा स्क्रीन चेंज होतीये, एवढे ब्राईट कलर्स आहेत, एवढे आवाज आहेत, ते पाहिल्यानंतर मुलांना कॉन्स्टंट एंटरटेनमेंट मिळतीये आणि त्यामुळे मुलांचं जे काही ब्रेन आहे त्यामध्ये सारखं ते एंटरटेनमेंट ॲडिक्ट करायला लागतं आणि त्यामुळे मुलं स्क्रीन सोडतच नाहीत आणि मग हे ॲडिक्टिव्ह सायकल चालू होतं की मुलांना स्क्रीन सोडू वाटत नाही आणि त्यामुळे होणारे परिणाम एवढे जास्त घातक आहेत. म्हणजे मी जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची झाली की एक राजवाडा आहे, त्यामध्ये एक राजकुमार आहे आणि एक त्याच्याकडे पांढऱ्या कलरचा घोडा आहे, तर तुम्ही काहीतरी इमॅजिन करणार. जेव्हा तुम्ही इमॅजिन करणार तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी तिथे काम करतीये, तुमचे न्यूरोसायनॅप्टिक कनेक्शन्स तिथे काम करतायत. जर एखादी तीच गोष्ट मी जर बाळाला स्क्रीनवर दाखवली की बाळाला तो राजवाडा आहे, तिथे राजकुमार येतोय, त्याच्याकडे पांढरा घोडा आहे, हे ऑलरेडी त्या स्क्रीनमध्ये बाळाला दिसतंय, त्याच्यामुळे त्याचं ब्रेन त्याच्यावर विचारच करत नाही, त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचे न्यूरोसायनॅप्टिक कनेक्शन्स त्यावर डेव्हलपच होत नाही. तर त्याला हे पॅसिव्ह लर्निंग म्हणतात आणि हे पॅसिव्ह लर्निंग मुलांसाठी फक्त मेंटल जंक आहे की जो फक्त बाळाला एंटरटेनमेंट देतोय पण त्यातून बाळ शिकू तर काही शकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय होते की जेव्हा तुम्ही स्क्रीन्स मुलांना देताय तेव्हा मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी सुद्धा हॅम्पर होते. जर जेवताना आपण मुलांना स्क्रीन्स देतोय त्यावेळेला जेव्हा आपण माइंडफुल इटिंग करतोय त्यावेळेला मुलांच्या पोटात पण जशी लाळ सिक्रेट होती आपल्या तोंडात आपण एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अन्नपचन करण्यासाठी डेव्हलप होतात आणि पचनाचे आजार मुलांना होत नाहीत किंवा त्यांचं अन्नपचन चांगलं होतं. जर हे असेच आपण स्क्रीन दिले तर मुलांना माइंडफुल इटिंग होत नाही की ज्याच्यामुळे त्यांचे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होत नाहीत. मग ह्या मुलांमध्येच ॲसिडिटी होणं, अन्नपचनाचे त्रास होणं, कॉन्स्टिपेशन होणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आता खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे स्क्रीन्स जर मुलांना इंट्रोड्यूस करायच्या झाल्या तर तुम्ही 2 वर्षानंतर देऊ शकतात, पण जेवायच्या वेळेला आणि झोपायच्या वेळेला स्क्रीन्स अवॉइड पूर्णपणे केल्या पाहिजेत. 2 वर्षानंतर सुद्धा तुम्ही 60 मिनिटे एवढा स्क्रीन टाईम मुलांना देऊ शकता, पण त्यामध्ये पण तो एज्युकेशनल स्क्रीन टाईम असावा की ज्यामधून मुलांना काहीतरी घेता येतंय आणि त्यावेळेला त्यांचे पेरेंट्स सोबत त्यांच्या असले पाहिजेत. म्हणजे काय तर आईने किंवा वडिलांनी त्याला सांगितलं पाहिजे की हा मुलगा इथून आला, त्याने ही गोष्ट घेतली, का घेतली आणि ती गोष्ट नक्की काय होती, हे आई आणि वडिलांचं मुलांचं कॉन्व्हर्सेशन पण त्यावेळेला झालं पाहिजे. तर ते लर्निंग मुलांना कामी येतं. पण मग आता असं होतं की स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जसं तुम्ही म्हणालात की जगच असं झालेलं आहे की आपल्याला स्क्रीन्स अवॉइड करणं इम्पॉसिबल आहे आणि हे अगदी मान्य आहे मला की अगदी प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा आयपॅड वापरले जात आहेत किंवा कम्प्युटरवरच मुलं शिकतायत. तर एखादी गोष्ट जर मी तुम्हाला सांगतेय आणि जर ती तुम्ही आयपॅडवर स्वतःचं नॉलेज वापरून, स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून ती गोष्ट साध्य करताय तर ती आपल्याला चालण्यासारखी आहे.
आयपॅडवर जर मुलं एखादं बुक वाचतायत आणि त्यातून काहीतरी घेऊन आपल्याला सांगतायत आणि त्यांना ती गोष्ट समजतीये, तर ते पॅसिव्ह लर्निंग होत नाही. त्यातून मुलांचं खरं लर्निंग, ऍक्टिव्ह लर्निंग होते आणि ते मुलं खरोखर त्यातून शिकतायत. आणि त्या लर्निंगला आपला काही इश्यू नाहीये. पण जे माइंडफुल स्क्रोलिंग करत राहणं, टिकटॉकचे व्हिडिओ पाहणं किंवा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत राहणं किंवा कार्टून्स पाहत राहणं, हे सगळं पॅसिव्ह लर्निंग मधून येतं आणि ते मुलांसाठी काहीही कामाचं नाही. एंटरटेनमेंट स्क्रीन टाइम नको, बिलकुल नाही. तो जंकच आहे. म्हणजे जसं आपण जंक फूड टाळतो तसं हे डिजिटल जंकच आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ऍडिक्टिव्ह, म्हणजे लिटरली जे लहान बाळ फक्त स्क्रीन बघतंय किंवा 2-3 वर्षाचा मुलगा स्क्रीन काढलं की आरडाओरडा करायला लागतंय, तो इज ॲज गुड ॲज दारोडा. मग कारण का दोघेही ॲडिक्टच आहेत, दोघेही तेवढेच आहेत. आणि दोघांचं मेकॅनिझम सेमच आहे. म्हणजे तुम्ही दारूचा विचार करा किंवा कोणतेही स्क्रीन्स विचार करा किंवा साखरेचा विचार करा, हे सगळे ॲडिक्टिव्ह होण्यामागचं कारण हेच आहे की तुमच्या ब्रेनमध्ये ते फील गुड केमिकल्स सिक्रेट होत आहेत आणि ते तुम्हाला त्याच्यापासून लांब राहूच देत नाहीयेत. मी मध्यंतरी एक रिसर्च वाचला होता. त्यात म्हणजे मला माहित नाही हे टर्म ऑफिशियल आहे की नाही, पण त्यात एक शब्द वापरला होता डिजिटल ऑटिझम, ज्यामध्ये जी लहान मुलं रेग्युलरली फोनचा वापर करतात त्यांना ऑटिझम मधनं जे सिम्पटम्स दिसतात तसे नंतर डेव्हलप व्हायला लागतात. तर त्याबद्दल आपण बोलू शकलो तर की जी बाळं हेल्दी जन्मली आहेत पण सतत त्यांच्यासोबत फोन आहे, ज्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप झालेले नाही आहेत, त्यांचे सोशल स्किल्स डेव्हलप झालेले नाही आहेत, त्यांना स्वतःला काय वाटतंय ते सुद्धा व्यक्त करता येत नाहीये, या सगळ्या गोष्टी सुद्धा फोनने हॅम्पर होऊ शकतात का? आणि ते खरं, कारण आपण आजूबाजूला इतकी लोक बघतो जे अगदी लहान बाळांना 2 महिन्याचे 3 महिन्याचे फोन दाखवायला लागतात. आपण कौतुकाने सांगतो की हा 6च महिन्याचा आहे पण तो ना फोन वापरतो, मग व्हिडिओ कॉलवरनं लोक ओळखतो, मग युट्यूब चालू करतो, मग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो, हे आपण प्राऊडली सांगतो. पण त्यातनं खरं तर गंभीर ग्रोथ डिसऑर्डर्स, ग्रोथ रिलेटेड काही आजार होऊ शकतात का? 100% होऊ शकतात. जसं मी सांगितलं की अगदी डेव्हलपमेंटल जे काही 0 ते 2 वर्षांचं जे काही मुलं आहेत आणि त्यांचं खरं लर्निंग आहे ते रिअल लाईफ एक्सपिरियन्समधून येतं. म्हणजे आपण मुलांशी बोलतो कसं, आपले हातवारे काय सांगतायत, आपण एखादा शब्द बोलताना आपल्या ओठांची हालचाल कशी करतो, मग ते बोलल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, आपल्या डोळ्यांचे एक्सप्रेशन्स काय सांगतायत, ह्यातून ही मुलं शिकतायत. म्हणजे जरी अगदी तुम्ही मोबाईलवर मुलांना ये रे ये रे पावसा दाखवत असाल, तर ये म्हणजे काय, पाऊस म्हणजे काय, हे मुलांना कसं समजणार? आणि मग ही मुलं फक्त स्क्रीनला ॲडिक्ट होतात. त्यामुळे त्यांचे सोशल स्किल्स डेव्हलप होत नाहीत. त्यांना मुलांशी बोलायचं कसं, एखाद्या गोष्टीवर रिप्लाय कसा करायचा, ह्या गोष्टी सुद्धा समजत नाहीत. आणि त्यामुळे मुलांमध्ये ही स्वमग्नता, म्हणजे स्वतःच्याच जगामध्ये ही मुलं मग्न राहतात आणि त्यांना सोशल बिहेवियर पूर्णपणे कमी पडून जातं. हा व्हर्च्युअल ऑटिझम झाला आणि हा पूर्णपणे स्क्रीनमुळे होतो. दुसरी एक गोष्ट झाली की न्यूरोसायनॅप्टिक कनेक्शन्स, जे काही मी म्हटलं की मुलांना हात लावल्यानंतर सुद्धा टेक्टाईल स्टिम्युलेशन सुद्धा मुलांच्या ब्रेनमध्ये त्यांना ग्रोथ होण्यासाठी एक महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. जर मुलांचे हे सोशल स्किल्स किंवा त्यांना इनपुट्सच काही मिळत नसतील तर त्यांच्यामध्ये हे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होणारच नाही आणि मग ही मुलंसुद्धा बाकीचे सोशल स्किल, फाईन मोटर स्किल्स, डेव्हलपमेंट ह्या सगळ्यामध्ये सुद्धा मागे पडतात. बापरे, म्हणजे आता आपण जे लहान मुलांना करमणूक म्हणून फोन देतोय ते खरं तर आपण त्यांचं इन फ्युचर नुकसान करतोय. मग इट इज नॉट जस्ट किलिंग टाइम, इट इज किलिंग देम अल्टिमेटली. बापरे, याच्यावरतीच विचारायचं, कारण का आत्ता ना बऱ्याचदा पालक शहरात राहत असतात, त्यांचे पालक म्हणजे लहान मुलाचं आई बाबा पुण्यात मुंबईत राहत असतात किंवा शहरात राहत असतात जॉबसाठी, आणि त्यांचे आजी आजोबा छोट्या गावात राहत असतात किंवा लांब राहत असतात. तर ते बऱ्याचदा मग आजी आजोबांची इच्छा होते की व्हिडिओ कॉलवरती तरी बघू द्या मला बाळाला, कारण का प्रत्येकाला एकत्र राहणं शक्य नसतं. तर व्हिडिओ कॉल चालू शकतो? हो, कारण व्हिडिओ कॉलवर आजी सुद्धा विचारते की माझं बाळ कसं आहे, माझ्या बाळाने जेवलं का, माझं बाळ काय काय खेळलं आज दिवसभर. तर त्यावर बाळ सुद्धा रिप्लाय करतं की हां, मी आज आजी हे खाल्लं, मी आज हे पाहिलं, आजीचा आवाज ऐकतंय बाळ. ह्या सगळ्या गोष्टींमधून आजीचे एक्सप्रेशन्स दिसत आहेत. तर व्हिडिओ कॉल हे पॅसिव्हमध्ये येत नाही आणि तसं इंटरॅक्टिव्ह आहे कारण ते. त्यामुळे व्हिडिओ कॉल्स बद्दल काही इश्यू नाही, व्हिडिओ कॉल्स आपण कंटिन्यू करू शकतो. स्क्रीनच्या बाबतीत ना आता जेव्हा मुलं पहिलीत वगैरे जायला लागतात तेव्हा शाळांमध्येच डिव्हायसेस येतात. तुम्ही म्हणालात की ऍक्टिव्ह लर्निंगसाठी इट्स फाईन, पण त्याच्यात ते खूप ब्लर लाईन होऊन जाते ना, कारण का काही काही त्या इतक्या व्हिज्युअली स्टिम्युलंट, म्हणजे तुम्ही जर लर्निंगचे सुद्धा ॲनिमेटेड व्हिडिओज बघितले मुलांचे तर ते इतके कलरफुल असतात आणि इतके छान लाऊड असतात, त्याचं नाचत गात शिकवत असतात. तर
मुळात पालकांनी एक स्वतःसाठी तारतम्य कसं ठेवावं, कारण ती लाईन कशी ठरवायची कळत नाही बऱ्याचदा. जेव्हा कधी मुलांना तुम्ही मोबाईल किंवा कोणतेही गॅजेट्स देताय, पालकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं आणि त्यांचा प्रेझेन्स असणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपल्याला समजेल की मुलांच्या फोनमध्ये किंवा मुलांच्याकडे काय ॲप्स आहेत, ते काय पाहतायत आणि त्याच्यावर त्यांना खरोखर लर्निंग होतंय का. जर हे लर्निंग होत असेल मुलांच्या आणि तर त्यातून आपण गॅजेट्सच्या अगेन्स्ट नाही किंवा टेक्नॉलॉजीच्या सुद्धा अगेन्स्ट नाही. आपल्याला फक्त पॅसिव्ह लर्निंग आणि ज्यामुळे मुलांचं जे इंटरॅक्शन होऊन किंवा जो काही सोशल प्ले आहे त्यांचा, तो मुलांचा जर हिंडरन्स होत नसेल तर आपल्याला गॅजेट्स आपले फ्रेंड्स आहेत आणि ते आपल्याला अजून टेक्नॉलॉजीमधून अजून प्रोग्रेस करणार आहेत. पण एक तुम्ही जसं म्हणालात की भरपूर कलर्स दिसत आहेत, भरपूर लाईट आहे, तर ही लहान वयातली मुलं आहेत. जर त्यांना जास्त ह्या स्क्रीन एक्सपोजर झालं किंवा असे भरपूर हाय पेस्ड स्क्रीन त्यांच्या समोरून जात असेल तर ही मुलं ओव्हर स्टिम्युलेटेड होतात. म्हणजे ह्या मुलं कदाचित असं पण भरपूरदा ऐकतो आपण की बाळ झोपेतून अचानक जागं होतं आणि रडायला सुरुवात करतं. काय कारण आहे काय माहीत नाही आहे. ही जी स्टिम्युलेटेड किंवा ओव्हर टायर्ड मुलं असतात त्या मुलांमध्ये झोपेचे सुद्धा तक्रारी चालू होतात. म्हणजे मग ती मुलं झोपणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होणं, त्यांच्यामध्ये मेमरी, रिस्क टेकिंग, डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टींसुद्धा हॅम्पर व्हायला सुरुवात होते. आणि हे जेव्हा दिसायला लागतं त्यावेळेला आपल्याला स्क्रीन कुठेतरी लिमिट केली पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात येतात. स्क्रीन टाईमचं आणि हायपर ॲक्टिव्हिटीचं काही कनेक्शन आहे का? 100% जे काही न्यूरोसायनॅप्टिक कनेक्शन्स होत आहेत ते जर डिफेक्टिव्ह तयार झाले स्क्रीन्समुळे, शुगरमुळे किंवा प्रोसेस्ड फूडमुळे, तर ते नक्की मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी किंवा ऑटिझम हे काही डेव्हलपमेंटल आजार आजकाल दिसायला लागलेले आहेत त्यामध्ये दिसून येतात. मला आणखीन एक लहान बाळांबद्दलचा कायम पडणारा आणि याच्याबद्दल पालक पॅरॅनॉइड होतात अशी गोष्ट म्हणजे मुलं आजारी पडतात आणि मग त्यावेळेस कळत नाही की बाळ आजारी पडलंय, मग काय करायचं. कारण इतकं लहान बाळ आहे, आपण मोठी माणसं ते गोळी घेतली की आपल्याला बरं वाटतं, आपल्याला काय ते कसं डील करायचं हे कळत असतं. बाळ आजारी पडतात त्यावेळेस ते फक्त रडतात, त्यांना झोप लागत नाही, ते झोपत नाही तर त्यामुळे पालकांना झोप लागत नाही. तर आजारपणाबद्दल बोलू शकलो आपण. एकतर किती फ्रिक्वेंटली बाळ आजारी पडलेलं ओके आहे आणि आजारपणाचा सुद्धा त्याच्या वाढीसाठीचा काही रोल असतो का. कारण आता आपण बघतो की सगळे वेगवेगळे फ्लूचेही वॅक्सिन्स येतात आणि मग पालक बाळ आजारीच पडू नये आणि मग ते कोशातच राहावं याच्यासाठी प्रयत्न करतात की ते कधीच आजारी पडू नये. तर हाही अप्रोच म्हणजे एका बाजूला आपण बघतो की इतकी उपलब्धता आहे की बाळ कधीच आजारी पडू नये याच्यासाठी लोक काळजी करायला लागतात. मग त्यातनं काही वेगळे त्रास उद्भवतील का. तर आजारपणाबद्दल प्रायमरीली ओके. जेव्हा कधी बाळ आईच्या सोबत असणार आहे त्यावेळेला त्याचं इन्फेक्शन रेट कमी पडणार आहे. पण जेव्हा नंतर बाळ हे 6 महिन्यांचं होतं, बाकी लोकांकडे जायला लागतं, फ्लोअर एक्सप्लोर करायला लागतं, तेव्हा तुम्ही कितीही सॅनिटेशन करा आणि कितीही हायजीन पाळायचा प्रयत्न करा, बाळ आजारी इव्हेंच्युअली पडणार आहे. आपण पण ऐकतो की जेव्हा बाळाला दात येत आहेत त्यावेळेला बाळाची शी होते किंवा बाळाला ताप येतो. ह्या सगळ्या गोष्टी का होतात तर बाळ त्याचे हात तोंडात घालायला सुरुवात करतं किंवा त्याची खेळणी तोंडात घालायला सुरुवात करतं आणि ह्यामुळे इन्फेक्शन्स बाळाच्या पोटात जात आहेत आणि त्यामुळे बाळ आजारी पडतं. पण हा एक चुकीचा कॉन्सेप्ट आहे की बाळ आजारीच नाही पडलं पाहिजे. जेवढं जास्त बाळ इन्फेक्शन्सना एक्सपोज होणार तेवढे जास्त इम्युनिटी सुद्धा बाळामध्ये बिल्टअप होणार आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती येण्यासाठी बाळाने त्या व्हायरसला, त्या बॅक्टेरियाला एक्सपोज करणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याचं शरीर अँटीबॉडी सुद्धा तयार करेल. त्यामुळे बाळ आजारी पडत असेल आणि ते जर 2-4 दिवसामध्ये रिकवर होत असेल तर आपल्याला आजारपणाशी काहीही वैर नाही. बाळाला ताप येणं हे सुद्धा बाळाच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती असल्याचंच एक प्रमाण आहे. जेव्हा शरीरामध्ये पायरोजेन्स नावाचे केमिकल सिक्रेट होतात त्या इन्फेक्शन्सबद्दल फाईट करण्यासाठी, त्याच वेळेला मुलांना फीवर येतो आणि तो रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे येतो. त्यामुळे आपण आजारपणाच्या विरुद्ध बिलकुल नाही. दुसरी गोष्ट राहिली की मुलांचे फ्लू वॅक्सिनेशन्स आणि मग बाळाला आजारच पडू द्यायचा नाही, तर हे सुद्धा एक मिथ आहे. जेवढे वॅक्सिनेशन्स किंवा जेवढे लसीकरण आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आजारपणाचं तीव्रता आटोक्यात आणण्यासाठी अवेलेबल आहेत. म्हणजे फ्लू वॅक्सिन दिल्यामुळे मुलांना सर्दी खोकला होणारच नाही असा त्याचा अर्थ बिलकुल नाही आहे. पण सर्दी खोकला झाल्यानंतर ते इन्फेक्शन निमोनियाकडे जाऊ नये, बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागू नये किंवा ते मेनिंजायटिसपर्यंत पोहोचू नये, ह्या सगळे जे तीव्र फॉर्म आहेत ह्या आजारांचे ते आटोक्यात येण्यासाठी आपण वॅक्सिनेट करतो बाळाला. आणि त्यामुळे लसीकरण हा सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा एक दुसरा महत्त्वाचा पॉईंट असू शकतो.
मला ऍक्च्युली लसीकरणाबद्दलच बोलायचं की काय होतं, बऱ्याचदा जे पालक थोडे अवेअर आहेत किंवा जे कनेक्टेड आहेत, रेग्युलर डॉक्टर चेकअप्स आणि हे करतात, त्यांना ह्या वॅक्सिन्स वगैरे माहिती असतात. आपण एक असं काही लिस्ट देऊ शकतो का, किंवा असं काही गोष्टी सांगू शकतो का, बाबा 1 वर्षाच्या होईपर्यंत ह्या 2 वॅक्सिन झाल्या पाहिजेत कंपल्सरीली, 3 वर्षाच्या होईपर्यंत तुमच्या किमान ह्या 2 वॅक्सिन झाल्या पाहिजेत. कारण का बऱ्याचदा हा अवेअरनेस नसतो आणि मग जेव्हा कधीतरी ते अचानक पेडियाट्रिशियनकडे जातात आणि डॉक्टर सांगतात, तेव्हा लोकांना वाटतं हे पैसे काढायला बोलतात. सो काय IPA नुसार, म्हणजे इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन नुसार काय काय गोष्टी रेकमेंडेड आहेत वयाच्या 10व्या वर्षी, आणि त्यातले पण काही मस्ट हॅव आहेत आणि काय ऑप्शनल आहेत. ओके, लसीकरण हे सगळ्याच मुलांसाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी 2 महत्त्वाचे शेड्यूल आहेत. नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आणि एक आहे दुसरं इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनं दिलेला IAP शेड्यूल. NIS फॉलो होतं सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये, आणि जे काही आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सगळे वॅक्सिनेशन दिले जातात ते NISमध्ये इन्क्लूड केले जातात. मग त्यामध्ये 0 म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला आपण 3 लसी देतो. BCG आहे, OPV आहे आणि हेपॅटायटिस B वॅक्सिन आहे. त्यानंतर बाळ जेव्हा 6 आठवड्यांचं होतं, 10 आठवड्यांचं होतं, 14 आठवड्यांचं, म्हणजे बाळ 1.5, 2.5 आणि 3.5 महिन्यांचं होतं, त्यावेळेला एक महत्त्वाचा डोस बाळाला दिला जातो, ज्यामध्ये DPT आहे, HIV आहे, PCV वॅक्सिन म्हणजे निमोनियासाठीचं वॅक्सिन आहे. अशी एक 9 आजारांना जवळपास कव्हर करणारं ते वॅक्सिन दिलं जातं आणि ते सेम 1.5 महिन्याला, 2.5 महिन्यांना आणि 3.5 महिन्यांना दिलं जातं. त्यानंतर सरकारी जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये 9व्या महिन्याला डायरेक्ट गोवरची लस दिली जाते. पण जर तुम्ही इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचा विचार केला तर ते 6 महिन्यांना फ्लूचं वॅक्सिनेशन सुद्धा मुलांना देतात आणि त्यामध्ये टायफॉइड ह्या आजारासाठी सुद्धा वॅक्सिनेशन मुलांना दिलं जातं. 9 महिन्यांना पुन्हा एक जॅपनीज एन्केफेलायटिस म्हणून एक वॅक्सिन आहे, तर ते सुद्धा मुलांना दिलं जातं. त्यानंतर बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर कावीळची एक लस आहे. 15 महिन्यांचं जेव्हा बाळ होईल तेव्हा MMR वॅक्सिन आहे, म्हणजे मम्स, मिझल्स, रुबेला नावाचं एक वॅक्सिन आहे. त्याच्यासोबत चिकन पॉक्सचं वॅक्सिन मुलांना दिलं जातं. तर प्रत्येक लसीनुसार प्रत्येक लसीचं महत्त्व आहेच. जसं हे सरकारी हॉस्पिटलमधून देणारं लसीकरण मुलांना काही आजारांपासून वाचवतं, तसेच हे बाकीच्या आजारांपासून पण वाचवतं. पण जे आजार समाजात भरपूर प्रमाणात दिसायला लागतात किंवा गव्हर्नमेंट बजेट जसं आहे यानुसार गव्हर्नमेंट वॅक्सिन्स पेशंट्सना किंवा बाळांना देतं. पण 5 वॅक्सिन्स असे आहेत की जे अजूनही नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये अवेलेबल नाहीत आणि ते आपल्याला प्रायव्हेटमधून दिले पाहिजेत. त्यामधून सुद्धा मुलांचे असं एक पेरेंट्समध्ये पण आहे की मुलं ओव्हरलोड होत आहेत वॅक्सिन्समुळे, किंवा मुलांना तेवढं वॅक्सिन झेपणार का, द्यायची गरजच आहे का. पण जर समजा मुलांना कांजण्याचा आजार होत असेल तर कांजण्या म्हणजे कधी कधी फक्त तोंडावर फोड येणं एवढ्याच पुरते मर्यादित राहत नाहीत. बऱ्याच वेळेला या बाळांमध्ये एन्केफेलायटिस म्हणजे मेंदूज्वर किंवा मेनिंजायटिस असे अगदी लाईफ थ्रेटनिंग आजार सुद्धा होतात आणि ते होऊ नये यासाठी या लसी देणं सुद्धा महत्वाचं आहे. कोणत्या 5 लसी? पहिली लस आहे ती म्हणजे फ्लूचे 2 डोसेस असतात जे 1 महिन्याच्या गॅपनंतर आपण बाळाला देतो. फ्लू आहे, टायफॉइड आहे, हेपॅटायटिस A, कांजण्या म्हणजे चिकन पॉक्स आणि मेंदूज्वर. ह्या 5 लसी आहेत ज्या की गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाहीत. जर अफोर्डेबिलिटी हा कन्सर्न नसेल तर आपण आपल्या सगळ्या बाळांना ह्या लसी सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत. आणि हे झालं 18 महिन्यापर्यंतच्या बाळांसाठीचं. त्याच्या पुढे काही लसी आहेत का ज्या घेणं गरजेचं आहे 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांनी? या सगळ्या लसी सुद्धा बूस्टर डोस म्हणून दिल्या जातात 5 वर्षांपर्यंत. म्हणजे चिकन पॉक्स वॅक्सिनचं सुद्धा 2nd वॅक्सिन आहे, किंवा DPTचा बूस्टर आहे, किंवा DPTचा नंतरचा एक बूस्टर आहे जो 4.5-5 वर्षांमध्ये आपण मुलांना देतो. त्यानंतर 10 वर्षांना एक वॅक्सिन दिलं जातं ज्याच्यामध्ये TDAP वॅक्सिन आहे, टिटॅनस, डिप्थेरिया आणि पर्टुसिससाठी. आणि त्यावेळेलाच एक 9 ते 14 वयोगटामध्ये सुद्धा HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होणारा सर्वायकल कॅन्सर किंवा पुरुषांमध्ये होणारा एनल कॅन्सर, रेक्टल कॅन्सर हे अवॉइड करण्यासाठीचं दिलेलं वॅक्सिन म्हणजे HPV वॅक्सिन. ते सुद्धा मुलांना दिलं गेलं पाहिजे 9 ते 14 वयोगटामध्ये. आणि मला आपण खास लसीकरणाबद्दल बोलतोय तर जी कोणी लोक बघतात मला वाटतं त्या बहुतेक लोकांना आपण पोलिओचे लहानपणी घेतलेले वॅक्सिन्स आठवत असतील, ते पोलिओचे डोसेस. ज्यावेळेस या कुठलेही वॅक्सिन्स कुठलंही गव्हर्नमेंट सजेस्ट करतं, कुठलेही डॉक्टर्स सजेस्ट करतात त्यावेळेस ते घेणं यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आता आपण पोलिओचे केसेस भारतात बघत नाही. म्हणजे लहानपणी आपण त्याच्यासाठीचे वॅक्सिन्स घेतले आणि आता आपण अशा भारतात राहतो जिथे तो पोलिओचं प्रमाण ऑलमोस्ट म्हणजे गेल्या काही वर्षात एकही पेशंट सापडलेलं नाही, इथपर्यंत आलेलो आहोत. तर आपण आत्तापासूनच त्या आपल्या लहान बाळांना त्यांच्या भविष्याला सिक्युअर करण्यासाठीच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जितकं महत्त्वाचं तुम्हाला त्याला काय कपडे घालायचे आहेत आणि मग त्याला काय कुठे फिरायला न्यायचं आहे, मग हातात सोन्याचं चांदीचं कडं घालायचं आहे का,
पेक्षा हे वॅक्सिनेशन जास्त महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे या एपिसोड मधला कुठलाही पार्ट स्किप केला असेल तर हा परत जा आणि हा परत पार्ट बघा, इतका महत्वाचा हा पार्ट आहे. रादर मला आता तू म्हणाल्यावरती मला असं वाटतं की नातेवाईकांनी पण मुलाला त्याच्या बर्थडेला काहीतरी गिफ्ट द्यायचं तर ह्या वॅक्सिन्स गिफ्ट देणं इंटरेस्टिंग पार्ट ऍक्च्युली. आता आपण वाढीबद्दल बोलतो, त्याच्यात आपण ऍक्टिव्हिटीज, खाणं, खेळ आणि वॅक्सिन्स बद्दल पण बोललो. तर वाढीमध्ये ना पहिल्या 2 वर्षापर्यंत वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बद्दल पालक खूप जागरूक असतात. थोडं मोठे झाले ना की पालकांना भीती असते की उंची कशी वाढेल, कारण काय एस्पेशली माझ्या घरी असं होतं की माझ्या आईची उंची कमी आहे. तर माझ्या आईला खूप भीती होती मी जेव्हा 6-7 वर्षाचा होतो की ह्याची हाईट वाढली पाहिजे. मग ते काय लटका किंवा ते दुधाचे जे काही प्रकार असतील ते सगळे दुधातले प्रकार, एनर्जी बूस्टर्स प्या, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्यांनीच. तर उंची वाढण्यासाठी काय काय गोष्टी कारणीभूत असतात आणि त्यातल्या कोणत्या गोष्टी आपण बदलू शकतो? ओके. उंची वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे म्हणजे तो जेनेटिक. जशी आपल्या आई वडिलांची उंची आहे तशी त्यांच्या बाळांची पण उंची होणार आहे. त्यामुळे वेगळी लॉटरी लागणार नाही. नाही. हातात आपल्या हातात गोष्टी काय, तर बाळाचं न्यूट्रिशन आपण ठेवतोय कसं, बाळाचा आहार कसा आहे, त्याला आपण एक्सरसाइजसाठी किती मुभा देतोय किंवा किती जागा उपलब्ध करून देतोय. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मुलांची झोप कशी आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलांना आपण इमोशनली कसं हेल्दी ठेवतोय. याचाही रोल आहे. याचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मुलं टँट्रम्स थ्रो करतायत, मग आई वडील येतात मुलांना ओरडतात की नाही मी तुला सांगितलंय ना, तुला असंच वागायचंय, तुला नाही मिळणार मोबाईल, तुला नाही बाहेर घेऊन जाणार. हे जे आपण असं मुलांना मोठं करतोय ते कुठे ना कुठे मुलांना इमोशनली सुद्धा हॅम्पर करतंय. 0 ते 5 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना लॉजिक नसतं. म्हणजे जो त्यांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे ब्रेनचा तो डेव्हलपच नसतो आणि म्हणून ह्या मुलांमध्ये टँट्रम्स दिसून येतात. आणि आपण म्हणतो की मुलांमध्ये चिडचिडपणाच वाढलाय, तो त्याच्या पप्पावरच गेलाय, तो ऐकतच नाही. आणि त्याच्यानंतर मुलांना आपण जज करायला लागतो. पण त्यांची कपॅसिटीच नाही आहे त्या गोष्टी इमोशनल रेग्युलेट करण्याची किंवा एखाद्या गोष्टीचा लॉजिकल विचार करण्याची. जेव्हा 5 वर्षानंतर एक मिड 20s म्हणजे 25 वर्षापर्यंत आपण धरूयात, ह्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप व्हायला लागतो. आणि तो कसा होतो की आपण आता मुलांसोबत जेव्हा त्यांना समजत नाहीये त्यावेळेला कसं वागतोय. जर एखाद्या बाळाने काही हट्ट केला आणि मी त्याच्याशी ओरडून बोलायला लागले तर त्याला माहिती आहे की ती मुलं एवढी अनुकरण प्रिय आहेत ना की त्यावेळेला मुलांना समजणार आहे की हां असं बोलल्यानंतर असं अनुकरण करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे त्या दिवशी ओपीडीमध्ये पेशंट आलेला होता. आई सांगत होती की त्यांची मुलगी आहे एक 3-3.5 वर्षांची. आई आणि वडिलांचं भांडण चाललेलं होतं, तर ती आतमधून किचनमधून चिमटा घेऊन आली. मला पण समजलं नाही की म्हणजे नक्की काय सांगायचंय त्यांना. तर आई अशी सांगते ना बाळाला की तू ओरडलीस तर मी तुला गरम चिमट्याने चटका देईन. तर आता आईवर पण कोणतरी ओरडतंय ना, मग त्यांना चटका बसला पाहिजे. एवढी मुलं अनुकरण प्रिय आहेत. त्यामुळे मुलांना जे आपण आता जेव्हा त्यांना समजत नाहीये किंवा जेव्हा त्यांचा हा प्री फ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला नाहीये त्यावेळेला मुलांना आपण किती इमोशनली छान पद्धतीने वाढवतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला त्यांचं इमोशनल सिक्युरिटी जे म्हणतोय मुलांमधला पुढच्या लाईफमधला कॉन्फिडन्स हे सगळा डेव्हलप होणार आहे. जर आता मुलांचा राग केला किंवा मुलांना रागात बोललो सेम ह्याच गोष्टी आपल्या म्हातारपणात सुद्धा रिपीट होणार आहेत. त्यामुळे जे पालक मुलांवर ओरडतायत, जे शब्द वापरतायत, बी माइंडफुल अबाउट इट. की मुलांना जर तुम्ही शिकवत असाल की हां मम्मीला ठोसा मार, मम्मीला आप कर आप, असं काही काही शिकवणं येतं मुलांमधून आणि हेच मुलं शिकतात त्यांच्या वागण्यातून पण दिसायला लागतं. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही बाळाला देताना नेहमी काहीतरी पॉझिटिव्ह देताय. जे हे काही निगेटिव्ह शिकवलं जातंय, जे काही चुकीच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत, तुम्हाला हवं आहे का की ह्या गोष्टी पुढे पण लाईफमध्ये जाऊन कंटिन्यू होतील? नको आहेत आपल्याला. आणि आता बाळाला फक्त अनुकरणच समजतंय, त्या वयात अशा काही गोष्टी बाळांच्या कानावर नको. बापरे. वाढीवरती ह्याही गोष्टींचा परिणाम होत असेल हे कधीच माहित नव्हतं. मला अजून एक त्याच रिलेटेड वाढीबद्दल म्हणजे उंचीबद्दलच विचारायचं, कारण का उंची स्पेसिफिक खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज दिसतात की म्हणजे आपण कॅल्शियम सप्लिमेंट्स असतात किंवा लहानपणी आपण सगळ्यांनी त्या विटॅमिनच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत, कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत. तर त्या देणं कितपत गरजेचं आहे का ते तुमच्या रेग्युलर अन्नातनं कमी पडतं म्हणूनच द्याव्या लागतात? जर मुलांचा डाएट हा बॅलन्स्ड असेल तर मुलांना सप्लिमेंट्सची गरज नाही. काही सप्लिमेंट्स आहेत की जे मुलांना दिले गेले पाहिजेत. जसं की नवजात बाळ आहे त्याला व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स आपण देतो की कारण आईच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये हे व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात असतं.
त्यानंतर बाळ जेव्हा एक 6 महिन्यांचं होतं त्याला आयर्न सप्लिमेंट्स द्यायचा प्रयत्न करतो आपण, कारण जे आयर्न स्टोअर्स बाळाला आईकडून मिळालेले असतात ते 6 महिन्यांच्या पुढे सर्व्हाइव्ह होत नाहीत. त्यानंतर ते पूर्णपणे आहारावर बाळाच्या डिपेंड होतात आणि त्या काळात बाळाची वाढीची वेलॉसिटी सुद्धा खूप जास्त असते. आहारातून मिळणारं लोह त्याला पुरेसं पडत नाही. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट्स 6 महिन्यांना आपण मुलांना चालू करतो. याच्या व्यतिरिक्त मुलांना कोणत्याही प्रोटीन पावडरची, कोणत्याही मिल्क मिक्सेसची किंवा सप्लिमेंट्सची गरज नाही, जर मुलांचं डाएट बॅलन्स्ड असेल तर. बऱ्याच वेळेला मुलांचं पोट हे फक्त प्रोसेस्ड फूडने भरलं जातं. मुलं हिरव्या पालेभाज्याच खात नाहीत, दूध पित नाहीत किंवा दुधाला सप्लिमेंट असलेले म्हणजे कॅल्शियम मिळणारे आहार जसं की रागी असेल, म्हणजे नाचणी असेल किंवा ब्रॉकली असेल किंवा पेरू असेल, पेरूमधून पण खूप चांगलं कॅल्शियम मिळतं. हा जर आहारच मुलांना जात नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला सप्लिमेंट चालू करावे लागतात. एक 9 ते 10 वर्षांची मुलं जेव्हा होतात त्यावेळेला त्यांच्या बोनची डेन्सिटी चांगली व्हावी म्हणून काही वेळेला कॅल्शियम सप्लिमेंट्स दिले जावेत आणि तेच कॅल्शियम सप्लिमेंट मुलांना त्यांच्या एज ओल्ड जेव्हा होतात म्हातारपणामध्ये कामाला येतं. ते कॅल्शियम स्टोअर्स आत्ता डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुलांच्या वाढीसाठीचा एक फॅक्टर आहे तो म्हणजे मुलांचा आहार. जर तो तुम्ही बॅलन्स देत असाल तर कोणत्याही सप्लिमेंटची, कॅल्शियम सप्लिमेंटची, प्रोटीन सप्लिमेंटची किंवा मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटची मुलांना गरज नाही. आपण या सप्लिमेंट्स आणि आहाराबद्दल बोलतोय तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंडी, नॉनव्हेज. सो कारण की कॅल्शियम असेल किंवा प्रोटीन असेल ह्याच्याबद्दल जनरली अंड्या आणि नॉनव्हेजमधनं बऱ्यापैकी जास्त मिळतं हे आपल्याला माहिती आहे. तर व्हेज डाएट असणाऱ्या पालकांनी काय करावं आणि नॉनव्हेज डाएट असणाऱ्या पालकांनी कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करावं, कशा पद्धतीने दिलेलं योग्य आहे, कशा पद्धतीने दिलेलं अयोग्य आहे आणि किती प्रमाणात आहे अर्थात. ओके. जर तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन फूड द्यायचं असेल तर एग म्हणजे अंड हा खूप चांगला प्रोटीनचा सोर्स मानला जातो. कारण त्यामधून मिळणारे हे प्रोटीन्स आहेत त्याची 100% बायो अवेलेबिलिटी आहे. म्हणजे त्यातले जे अमायनो ॲसिड्स आहेत ते पूर्णपणे शरीरामध्ये शोषले जातात. त्याची चांगलं शरीर वापर करून घेतं. जर अंड द्यायचं नसेल किंवा नॉन व्हेजिटेरियन द्यायचं नसेल तरीसुद्धा आपल्याकडे असे बाकीचे प्रोटीन सोर्सेस आहेत जे मुलांना आपण देऊ शकतो. मग कोणते आहेत तर मोड आलेले कडधान्य आहेत, नंतर डाळी आहेत, अजून प्रोटीनचे सोर्समध्ये आपण असं म्हणू शकतो की ब्रॉकली आहे, टोफू आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा मुलांना प्रोटीन ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये मिळतं. राहते गोष्ट फक्त व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची, जी नॉन व्हेजिटेरियन डाएटमधून मुलांना मुबलक प्रमाणात मिळते, ती मुलांना मिळत नाही व्हिटॅमिन B12मध्ये. त्या काही केसमध्ये व्हिटॅमिन B12चे सप्लिमेंट्स मुलांना द्यावे लागू शकतात. पण जर मोड आलेले कडधान्य मुलांना देत असाल तर त्यामधून सुद्धा व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B12चा उत्तम स्रोत मुलांना मिळतो. पण तो त्यांनी रेग्युलर डाएटमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि याच्याबद्दल अंड्याबद्दलच हे विचारायचं, कारण अंड्याचे कोणते प्रकार मुलांना दिलेले आणि कोणत्या वयात दिले? कारण बऱ्याचदा अगदी लहान मुलांना 2-3 वर्षाच्या मुलांना उकडलेलं अंड दिलेलं चालतं का? कारण का काही जणांना ते घरात खात नसतात पण द्यायची इच्छा असते, मग कळत नाही कशा पद्धतीने द्यावं. ओके. जेव्हा आपण 6 महिन्यांना बाळाचं जेवण चालू करतोय त्याच वेळेला तुम्ही अंड देऊ शकता. अंड हे ॲक्च्युली ॲलर्जेनिक फूडमध्ये येतं. ॲलर्जेनिक फूड म्हणजे काय तर असे फूड आयटम्स की ज्यांची ॲलर्जिक रिॲक्शन लगेच येऊ शकते किंवा जर एखाद्या वेळेला नवीन म्हणून दिलंय आपण तर त्याची लगेच येऊ शकते. तर आधी मे बी थोडंसं लेट चालू करत असतील, पण आता नवीन काही जे काही कॉन्सेप्ट आहेत, ॲलर्जिक कॉन्सेप्ट्स जे आहेत त्याच्यानुसार मुलांची रोगप्रतिकारशक्ती 6 महिन्यांच्या आसपास अजून थोडी बनत असते. त्यावेळेला जर तुम्ही असे ॲलर्जेनिक फूड मुलांना दिले तर तेवढी जास्त रिॲक्शन येत नाही आणि ते इझिली डायजेस्ट केलं जातं, शरीरात स्वीकारलं जातं. गुड टाइम टू इंट्रोड्यूस. त्यामुळे 6 महिन्यांना आपण एग योक म्हणजे जे अंडातला येलो पोर्शन आहे तो सुरुवातीला द्या, उकडलेलं, आणि त्यातून पण जर बाळाने तो डायजेस्ट केल्यानंतर तुम्ही एग व्हाईट बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. आणि बॉइल्ड एग हा नेहमीच चांगली रेसिपी आहे टू इंट्रोड्यूस टू द बेबीज, कारण त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल जात नाहीये, एक्स्ट्रा मीठ, तेल काही जात नाहीये त्यामधून. त्यामुळे बॉइल्ड एग हा जर एग द्यायचा असेल तर हा चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि चिकन सूप, मटन सूप ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कारण का बऱ्याचदा एस्पेशली मी बघितलं की लहान मुलांना अगदी पहिल्या वर्षाचं असताना त्यांना ते द्यायची इच्छा असते सगळ्यांना, की जे नॉनव्हेज खाणारे असतात त्यांना ते फोर्स करत असतात की दे 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 आत्ताच त्याला सवय लावून टाक वगैरे, अशा गोष्टी असतात.
नाही, देऊ शकतो आपण. देण्याबद्दल काहीच इश्यू नाहीये. सेम हे पण एक ॲलर्जेनिक फूडमध्ये येतं. जेवढ्या लवकर तुम्ही इंट्रोड्यूस करू शकताय. त्यामधून फक्त तुम्हाला काही सायन्स पाहायचे आहेत, की बाळाला चेहऱ्यावर काही रॅश येतेय का? त्याचे ओठ किंवा डोळे काही सुजतायत का? किंवा काही ॲलर्जिक रिस्पॉन्स आहे का? बाळाला काही शिला त्रास होत नाहीये ना? पोट फुगलेलं नाहीये बाळाचं. ह्या सगळ्या जर गोष्टी होत नसतील, तर ह्याचा अर्थ हा होतोय, की बाळ ते डायजेस्ट करतंय आणि तुम्ही देणं कंटिन्यू करू शकता. आणि जी 7-8 वर्षाची 9 वर्षाची मुलं आहेत त्यांनी दूध पिणं किती गरजेचं आहे? हा सगळ्या आयांचा फेवरेट प्रश्न आहे. दूध पिणं गरजेचं का आहे? कारण त्यातून कॅल्शियम मिळतायत आणि प्रोटीन्स मिळतायत. जर तुम्ही दूध बाळाला देत नसाल किंवा बाळाला जर आवडत नसेल, तर तुम्ही कॅल्शियम आणि प्रोटीन्सचे बाकीचे जे काही आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते देऊ शकतात. पण 9 ते 10 वर्षांना जसं मी म्हटलं, की हा बोन बिल्डिंगचा एक पिरियड आहे. त्यामध्ये कॅल्शियम मुलांना गेलंच पाहिजे आणि त्यासाठी मुलांना कॅल्शियमयुक्त जेवण देणं किंवा हे डाएट देणं गरजेचं आहे. मगाशी आपण बोलताना रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोललो, तर मला हे पण विचारायचं आहे की प्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढण्यासाठी काय काळजी करू शकतात? म्हणजे आपण आजारी पडू नये यासाठी वॅक्सिन्स बद्दल बोललो, पण इतर काय पद्धतीनं ती इम्युनिटी बिल्ड करता येईल? ओके. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहार. बऱ्याच वेळेला काय होतं, की मुलांना पचणारच नाही किंवा ऑरेंज खाल्लं किंवा आवळा खाल्ला तर मुलांचा घसा बसेल, सर्दी खोकला होईल. आपण म्हणून देतच नाही त्यांना आवळा किंवा लिंबूवर्गीय फळं. तर लक्षात घ्या व्हिटॅमिन सी जे की रोगप्रतिकार शक्ती प्रोव्हाइड करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोविडमध्ये पण आपण लिम्सीच्या गोळ्या खाऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण जिथे इथे ऑरेंज किंवा संत्री मोसंबी देण्याचा विषय येतो किंवा आवळा देण्याचा विषय येतो, तो तर आपण मुलांना देतच नाही. हिवाळ्यामध्ये हा आवळा युजुअली निसर्ग आपल्याला देतो. का? कारण आपल्याला जे हिवाळ्यात होणारे इन्फेक्शन्स आहेत, सर्दी, खोकला त्यापासून संरक्षण करावं म्हणून. आणि आपण हिवाळ्यामध्ये आवळा अगदी कटाक्षाने टाळतो. लिंबू खाऊ नको, आजारी पडणार. तर हे व्हिटॅमिन सी त्यातून मिळणारा एवढा चांगला स्रोत आपण नाकारतोय आणि मग कुठल्या तरी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खात बसतोय. हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचा डाएट सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामधून पण एक गोष्ट राहते, की त्यामधून लोह चांगलं मिळावं मुलांना, आयर्न सप्लिमेंट चांगले बिल्टअप व्हावेत. एक व्हिटॅमिन डीचा रोगप्रतिकार शक्तीमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे सन एक्सपोजर कदाचित आपल्याला आता पहिल्यासारखं मिळत नाहीये आणि त्यामुळे सुद्धा मुलांची रोगप्रतिकार शक्ती खूप ढासळलेली दिसून येते. त्यामुळे मुलांना हा आउटडोअर गेम्स जे म्हटलो आपण, की ते देणं गरजेचं आहे. मुलांच्या शरीरावर सूर्यप्रकाश पडणं गरजेचं आहे. आणि हा सूर्यप्रकाश पण असा नको, की कोवळ्या उन्हात मुलांना बसवतोय आपण. आपल्याकडे एक समजूत आहे, की कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं, तर तेही चुकीचं आहे. व्हिटॅमिन डी जेवढं शरीराला गरज आहे, ते 11 वाजल्यापासून 3 वाजेच्या उन्हातून बाळाला मिळतं आणि ते ऊन गरजेचं आहे, जे की आपण सगळेच टाळतो. आपण देतो मुलांना संध्याकाळचं ऊन, एक 5 वाजल्यानंतरचं किंवा एक कोवळं ऊन, की ज्या दोन्हीमधून पण व्हिटॅमिन डीची मात्रा एवढी जास्त शरीराला मिळत नाही आणि त्याचा आपल्याला व्हिटॅमिन डीसाठी काही फायदा होत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे झिंक, मॅग्नेशियम ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मुलांना जेव्हा आपण हिरव्या पालेभाज्या देतोय त्यातून मिळतात. त्यामुळे डाएट हा खूप मोठा रोल प्ले करतो मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये. सगळ्या पालकांच्या मनातला आणि सगळ्यांना त्रास देणारा विषय तो म्हणजे रात्रीची मुलं उठतात आणि झोपा पूर्ण होतात. म्हणजे हा माझ्या आता आजूबाजूला सगळ्यांची मुलं 1-2 वर्षाची आहेत, तर प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे की झोप कशी आहे? कारण का सगळ्यांचा घरी हे होतंय की रात्री मूल उठतंय, मग इधर वडील किंवा आई दोघांपैकी कोणाची तरी एकाची झोप पूर्ण झालेली नाहीये गेले 2 वर्ष झालं. लिटरली असंच म्हणतात, सगळ्या मूव्हीजमध्ये पण तेच दाखवलं जातंय. तर कशामुळं रात्रीची मुलं जागी होतात आणि ते टाळण्यासाठी काय करू शकतात? ओके. एक स्लीप रिग्रेशन नावाचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय, की काही डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स अचीव्ह करताना मुलांची झोप कमी होते आणि ते निसर्गतः नॉर्मल आहे. वी हॅव टू जस्ट डील विथ इट. म्हणजे आपल्याला त्यातून जस्ट पास होणं गरजेचं आहे. ते 1-2 महिने गेले, की मुलं पुन्हा छान झोपायला लागतात आणि आपण पण पालक म्हणून चांगल्या पद्धतीने झोपू शकतो. पण बऱ्याच वेळेला मुलं जर स्क्रीनने स्टिम्युलेटेड असतील किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं जास्त ओव्हर स्टिम्युलेट झालेली असतील किंवा बेसिकली त्यांच्या मेंदूला जर जास्त थकवा जाणवलेला असेल, तर ही मुलं रात्रीची किंचाळत उठतात आणि ती झोपायला सुद्धा लवकर मागत नाहीत. त्यामुळे त्यांना एज ॲप्रोप्रिएट नॅप्स देणं आणि वेळेवर त्यांच्या मेंदूला आराम देणं गरजेचं आहे. अति थकवणं पण त्रासदायक चुकीचं आहे. अगदीच बरोबर. ऑलमोस्ट आता आपण शेवटाकडे आलोय. तर जर मुलांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या वाढीसाठी पालक म्हणून आपण कुठल्या गोष्टी टाळू शकत असू किंवा असे जर कुठले रेड फ्लॅग्स असतील तर ते कुठले असू शकतील? पालक म्हणून टाळण्यासाठी एकतर मुलांचं जंक फूड आपण टाळलं पाहिजे. स्क्रीन्स मुलांच्या टाळल्या पाहिजेत.
शुगर इंटेक मुलांचा टाळला गेला पाहिजे आणि मुलांवर जी चिडचिड पालक करतात आणि त्यांची इमोशनल सिक्युरिटी ज्यामुळे हॅम्पर होते त्या गोष्टीसुद्धा टाळल्या गेल्या पाहिजेत. त्यावेळेला ह्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती, मुलांची डेव्हलपमेंट, मुलांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. येस, थँक्यू सो मच. म्हणजे मला माहिती नव्हतं लहान मुलांबद्दल एवढं डिस्कस करायला असतं ते. आणि कारण ऑनेस्टली इतकं आपल्याला पिढ्यानपिढ्या इतकी लोक भेटतात आणि मग सगळ्या आज्या, सगळ्यांच्या आया, त्यांना असं वाटतं की अच्छा आम्ही तर 2-2 बाळंतपणं केलेली आहे, आम्हाला अनुभव आहे आणि आम्ही सांगतो. पण जसं टप्प्याटप्प्यानुसार गोष्टी बदलतात तसा नवीन रिसर्च येतो, नवीन गोष्टी आपल्याला आणखीन कळतात. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळायला मला वाटतं नवीन पालकांना मदत झालेली असेल. तर थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या लांबून आलात आमच्यासाठी आणि हा पॉडकास्ट करायला हो म्हणालात, तर खूप खूप आभार तुमचे. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. जर तुम्हाला अशी कुठली घरं माहिती असतील की जिथे लहान लहान बाळं आहेत किंवा बाळं येणार आहेत, तर त्यांना हे एपिसोड्स पाठवा. कदाचित त्यांना यातनं काहीतरी मदत होईल. धन्यवाद. धन्यवाद. लो लो बसावा. बसावा.